ओके. सो लास्ट टाइम आपला जो टॉपिक स्टार्ट झाला दॅट इज उप्स, दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम. म्हणजे एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यावर म्हणजे वन टास्क आहे म्हणजे तो वर्क आहे. त्या ऑब्जेक्टच्या बेसिसवर परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. सो त्यासाठी ऑब्जेक्ट काय आहे, कसा क्रिएट होतो, ओके, त्याचा पर्पज काय आहे ते बघणं इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट आपण एक ऑब्जेक्ट बनवूया, क्लास सॅम्पल. इथे मी त्याला ब्लँक सोडतो, याच्यात काहीच लिहित नाही. ठीक आहे. आय रन दिस कोड, काय होईल, काही शो होत नाही इथे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हा क्लास एक्झिक्यूट झालाय की नाही, तर हा क्लास पण एक्झिक्यूट झालेला नाहीये, कारण की आपण त्या क्लासला कुठे कॉलच केलं नाही. सपोज मला याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल, सपोज मी ऑब्जेक्टचं नाव टाकलं फर्स्ट ऑब्जेक्ट. आता हा काय झाला, हा साधा व्हेरिएबल झाला. बघा, आपण एक स्लाइड बघितली, त्याच्यात आयडेंटिटी, ऍट्रिब्यूट आणि बिहेवियर सांगितलं. सो दिस इज द आयडेंटिटी, दिस इज नोन ॲज रेफरन्स व्हेरिएबल. ओके, किंवा साध्या भाषेत हा काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये, आता ऑब्जेक्ट व्हेरिएबल याच्यामध्ये मी काय करणार आहे, जो पण माझा सॅम्पल क्लास आहे त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून सेव्ह करेल. कशामध्ये, फर्स्ट ऑब्जेक्ट या व्हेरिएबल. ओके. आता सपोज याला मी रन केलंय, तर इथे आपण याच्याला काहीच प्रोसेस नाही केली म्हणून आपल्याला खाली काही शो. ठीक आहे. गप्पा कमी, पटकन बसून घ्या सांगते. झालं संकेत? ओके. सो आता याला आपण रन जरी केलं तरी इथे काही शो होणार नाही, कारण आपण त्याच्यामध्ये काहीच प्रोसेस केली नाहीये. फक्त मला चेक काय करायचं की याच्यामध्ये त्या सॅम्पल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला आहे. तो चेक करण्यासाठी मी काय करू शकतो, सिंपल प्रिंट टाईप आणि फर्स्ट ऑब्जेक्ट. आता व्हेरिएबल कोणत्या टाईपचा आहे ते चेक करूया आपण. तर बघा, मला इथे क्लास काय नाव आहे, इथे सॅम्पल. हा डेटा कोणाचा झाला, सॅम्पल या क्लासचा ऑब्जेक्ट झाला. म्हणजे क्लास म्हणजे काय, एक ब्लू प्रिंट किंवा एक पार्ट ऑफ कोड युझिंग विच वी कॅन क्रिएट द ऑब्जेक्ट. आणि हा काय ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता याच्यामध्ये या क्लासमध्ये काहीच नाही मध्ये, म्हणून हा ऑब्जेक्ट पण काय राहणार आहे,
ब्लँक स्पेस म्हणून कन्सिडर. जर मी इथे असं टाकलं काय आयडी, किंवा मी असं जरी टाकलं, डायरेक्ट काय टाकतोय मी ऑब्जेक्ट प्रिंट करायसाठी ऑब्जेक्टचं नाव टाकतोय, काय येईल बघा, काय आलं, ऑब्जेक्टचं लोकेशन इन द मेमरी. ठीक आहे. मग कधी पण डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रिंट करायचं ट्राय नाही करायचं. डायरेक्ट प्रिंट करायचं असेल तर त्याला एक ऑप्शन आहे ऍडव्हान्स मध्ये, आपण तो शिकलो नंतर. बट तुम्ही जर ऑब्जेक्ट डायरेक्ट प्रिंट करायचं ट्राय केलं तर काय दिसेल, कोणत्या क्लासचं ऑब्जेक्ट आहे आणि त्याची मेमरी लोकेशन. बघा आता याच्यात काय 7FD म्हणजे अल्फाबेट्स पण आहे याच्यामध्ये. इट इज हेक्स नंबर. कोणता नंबर आहे? हेक्स नंबर. सो आता आपला क्लास काय करणार आहे ऍक्च्युली, की या ऑब्जेक्ट मध्ये काय काय असलं पाहिजे, कोणत्या टाईपचे व्हेरिएबल असले पाहिजे, काय बिहेव केला पाहिजे. ओके. हे कोण ठरवतं? तुमचा सॅम्पल क्लास. ओके. ओके, आता आपण एक अजून एक्झाम्पल घेऊया. क्लास स्टुडंट सो आता याच्यामध्ये मी काय लिहितोय, डिफाईन अंडरस्कोर इनिट. आता बघा, इनिट नंतर मी काहीच टाईप नाही केलं तर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काय आलंय, सेल्फ. बाय डिफॉल्ट तुमच्या इनिट मेथड मध्ये सेल्फ असलाच पाहिजे. जर तुम्ही काढून टाकला, सपोज याला आपण काढून टाकला थोड्यासाठी, पहिले या वेने रन करून बघूया आपण. ओके, ठीक आहे, रन झाला. जर मी हा सेल्फ काढून टाकतोय केस, बघा काय आलं, स्टुडंट डॉट इनिट मेथड टेक्स 0 पोझिशनल आर्ग्युमेंट बट 1 वॉज गिवन. आता आपण ही मेथड कॉल केली का कुठे, स्वतः इनिट दिसतं का इथे कुठं कॉल केलं असं, स्टुडंट डॉट इनिट असं कॉल केलंय का आपण कुठे? नाही. तरी सुद्धा तो काय सांगतोय की मेथड कॉल झाली. त्याच्यानंतर इथे 0 पोझिशनल आर्ग्युमेंट ठेवलं आपण, तरी त्याला एक पोझिशनल आर्ग्युमेंट कोणीतरी देत आहे. आता सपोज पोझिशनल आर्ग्युमेंट द्यायची असेल तर मी काय करेल, इथे इनिट टाकेल, याच्यामध्ये काहीतरी टाकेल मी, हॅलो वगैरे, किंवा काही स्ट्रिंग नंबर. ठीक आहे. पण असं काहीच केलं नाही तरी तो काय म्हणतोय की मेथड कॉल झाली आणि याला एक पोझिशनल आर्ग्युमेंट दिली. आता कोण देणार मी आर्ग्युमेंट, तर ही आर्ग्युमेंट देतं पीव्हीएम, पायथन व्हर्च्युअल मशीन. कोण देतं ही आर्ग्युमेंट? पायथन व्हर्च्युअल मशीन. ही आर्ग्युमेंट काय असते? ही असते सेल्फ. ओके. सेल्फ म्हणजे हा क्रिएट होणारा ऑब्जेक्ट. आता बघा काय होतं, जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएशनचं म्हणतो, जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायचा म्हणतो, कोड या पॉइंटवरून स्टार्ट होतो, इथे येणार. आता आपण ऑब्जेक्टचं नाव काय ठेवलंय, फर्स्ट ऑब्जेक्ट. ते कधी, हा क्लास एक्झिक्यूट झाला, ऑब्जेक्ट पूर्ण फॉर्म झाला, त्याच्यानंतर तो इथे स्टोअर होणार. आताच्या कंडिशनला त्याला स्टोअर करण्यासाठी कोणतीच मेमरी किंवा कोणतंच नाव नाही इथे. येस, इथे काही नाव दिसतंय का दुसरं? म्हणजे आता इथे मी ऑब्जेक्ट क्रिएट करायचं ठरवलं स्टुडंटचं, तर इथे काहीतरी नेम पाहिजे, व्हेरिएबल पाहिजे ते होल्ड करायला. तर या कंडिशन मध्ये कोणताच व्हेरिएबल नाहीये, त्याच्यामुळे काय यूज होतो, बॅक बाय डिफॉल्ट सेल्फ यूज होतो. म्हणजे असं कन्सिडर करा, आता प्रथमेशला मॅगी बनवायची. खाताना ते कशात खातील? ताटामध्ये खातील. बनवताना ताटात बनवणार आहे का ते? इनिशियली काहीतरी भांडं लागेल तुम्हाला कुक करायला, सो ते भांडं इथे काय आहे, सेल्फ. त्याच्यानंतर ते कुठे टाकतील? प्लेटमध्ये यूज करताना. ऍक्च्युअली काल लक्षात. ठीक आहे. सो सेल्फ म्हणजे काय, ऑब्जेक्टच स्वतः. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण ऍट्रिब्यूट ऍड करूया. तेवढे काय, नेम. ओके. आता नेम टाकलंय. आता हे काय, हे ऑब्जेक्टशी कनेक्टेड नाहीये. आताच्या कंडिशनला हे ऑब्जेक्ट सोबत कनेक्टेड नाहीये. मग इथे काय करावं लागेल, ऑब्जेक्ट सोबत कनेक्ट करण्यासाठी सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू नेम. ओके. आता हे नाव आणि हे नाव सेम पाहिजे. हे आणि हे डिफरंट असू शकतात. ओके, तुम्ही ठेवू शकता. त्यांच्यामध्ये फरक काय आपण पुढे बघूया लेटर ऑन. ठीक आहे.
आता बघा इथे काय, मी काय पास करायचं म्हटलंय नेम. जर मी याला असं डायरेक्ट कॉल केलं तर का वन मिसिंग रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट, काय पाहिजे त्याला, नेम पाहिजे. तो इथे नेम आपण टाकूया संकेत. चेक करूया रन होणार आहे का. सुयस रन होणार आहे, पण संकेत नेम आलाय काय ते नाही. मग कॉल कसं करायचं असतं, इथे डॉट नेम. आतापर्यंत आपण बाकी फंक्शन्स मध्ये काय करतो, स्ट्रिंग डॉट अप्पर, लिस्ट असेल तर डॉट अपेंड. तसं आता आपला हा स्वतःचा क्लास आहे आणि त्याच्यासोबत आपण त्याची ऍट्रिब्यूट डॉटने कॉल करू शकतो. तर जर मला एखाद्या स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा असेल, मी काय करू शकतो, S1 नावाचा स्टुडंट बनवू शकतो. S1 डॉट नेम, म्हणजे त्या S1 मध्येच काय नेमही स्टोअर होईल, त्याचा डिपार्टमेंट, त्याचा रोल नंबर, त्याचे सब्जेक्टचं पूर्ण रिपोर्ट कार्ड, सगळं. म्हणजे खूप जास्त प्रमाणात डेटा आपण एका ऑब्जेक्ट सोबत कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. येस, आता मला नेम प्रिंट करायचं, सो इथे मी काय लिहिलं, फर्स्ट ऑब्जेक्ट डॉट नेम. ठीक आहे, तुमचं डायरेक्टली इथे नेम प्रिंट झालंय. आता हे प्रॉपरली तुमच्या हिशोबाने लिहून घ्या. हा काय तुमचा सेल्फ डॉट नेम, कशासाठी, टू कनेक्ट दिस व्हेरिएबल विथ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे इथे, फर्स्ट ऑब्जेक्ट. कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे, स्टुडंट क्लासचा. प्रॉपर कोड लिहून घ्या. ठीक आहे. आणि सेल्फ काय शो करतो इथे, इट रिप्रेझेंट्स ऑब्जेक्ट और काय इन्स्टन्स. आज गर्दी कमी का बरं आहे, खूप जण नापास झालं का. हम्म. हा. आता हे कोणतं नेम आहे, ही साईड जी आहे ना, ही हे नेम आहे. ओके, आणि हे कोणासोबत अटॅच करतो आपण, ऑब्जेक्ट सोबत अटॅच करतो. आणि तेच आपण काय करतो इथे कॉल करतो ऍज इट इज. मी तुम्हाला नेम चेंज करून दाखवेल आणि त्याच्यात काय फरक पडतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल काय होत आहे. लँग्वेज मध्ये लिहायला मला सांगतो, कारण की तुम्हाला कन्सेप्ट कळले पाहिजे. काय असतं, कन्सेप्ट समजली पाहिजे तुम्हाला, एक्सप्लेन करता आलं पाहिजे. हा, भले तुमचे इंग्लिश मध्ये नसेल तरी चालेल, एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आता जे पण साऊथ इंडियन लोक आहे, काय म्हणतात, चेन्नई, कर्नाटका, तमिळनाडू या राज्यातले, त्यांचं इंग्लिश एवढं चांगलं नसतं. त्यांचं काय असतं, ऍक्सेंटचा प्रॉब्लेम असतो. ओके, ते इंग्लिश बोलताना सुद्धा काय त्यांचा ऍक्सेंट घेऊन बोलतात. आर यू ओके, ओके नाही ना, ओके. मग त्यांचं लँग्वेज खराब असून सुद्धा ते काय करतात, कुठे जॉब करतात, मॅक्सिमम ते अब्रॉडला आहे. मॅक्सिमम अब्रॉडला आहे. का बरं, त्यांचं नॉलेजमुळे. त्यांच्या कन्सेप्ट काय असतात, क्लिअर असतात. कोर कन्सेप्ट क्लिअर ठेवा, नंतर तुमचं लँग्वेज वगैरे त्या गोष्टी येतात. काय सांगता येतं, तुमचं HR ची लँग्वेज चांगली नसेल, त्याला पण जास्त इंग्लिश येत नसेल, पण कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. काय अर्थ आहे कशाचा, कसा स्टोअर होतो. आता पायथन मध्ये ही मेथड कन्स्ट्रक्शनचं काम बॅकग्राऊंडला स्वतः करत. तर त्यामुळे काय म्हणून जातं की आपल्याला कन्स्ट्रक्टर कसा वर्क करतो हे कधीच कळत नाही. मी तुम्हाला त्यासाठी काय म्हणत असतो, C++ बघा, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर स्वतः लिहावा लागतो. त्याच्यानंतर पायथन मध्ये एखाद्या व्हेरिएबलचं काम संपलं तो ऑटोमॅटिक डिलीट होतो.
सी लँग्वेज मध्ये तसं नाहीये, त्या सी प्लस प्लस मध्ये तसं नाहीये. सी प्लस प्लस सी लँग्वेज मध्ये तुम्हाला मॅन्युअली तो स्वतः डिलीट करावा लागतो. ठीक आहे, असे भरपूर गोष्टी असतात जे बॅकग्राऊंडला काम करतात. आणि ऍज ए IT इंजिनियर तुम्हाला ते माहिती पाहिजे. तर तुम्ही डिप्लोमा केलाय तर डिप्लोमा स्टुडंट कडून भरपूर काही एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे. ओके, आता या नेम मध्ये, सो हे नेम कशासाठी आहे? या साईडचे राईट साईडला हे पासिंग साठी, म्हणजे काय, इथे टाकायचं ठरलं सपोज असं नेम टाकलं इज इक्वल टू, हे कशासाठी आहे? पासिंग साठी. आणि हे साईड कशासाठी? कॉलिंग साठी. सपोज मी इथे एन एन ठेवला बघ. काय ठेवला? एन. आता याला रन करून बघतो. बघा एरर आला. पण जर मी इथे काय केलं, इथे मी एन लिहिला तर लगेच पास होणार. ठीक आहे. या साईडला जर मी चेंज करायचं ठरवलं, ओके, इथे मी एन एम देऊन टाक. आता मी बघा इथे पास करताना वेगळं पास केलंय आणि इथे इथे ग्रॅप करताना वेगळं ग्रॅप केलं, ते पण इथे नाही चालत. इथे चेंज करून बघूया. तर बघू आता इथे काय होतं, ते पण नाही गेलं. ओके, मग कोणते दोन नेम सेम पाहिजे? पास करताना, पास करताना हे नेम आणि हे नेम, हे तिन्ही सेम पाहिजे. आणि रीड करताना तुम्ही घेताय डेटा, तर हे नाव आणि हे नाव सेम पाहिजे. पण टू अवॉइड द कन्फ्युजन काय ठेवायचं, हे सगळे नाव काय ठेवायचे? सेम ठेवायचे. कारण काहीच रिझन नाहीये डिफरंट नावं द्यायची. लक्षात आलं? संकेत आला का लक्षात? काय लक्षात आलं सांगा? कोणते? कोण? हा हा, ग्राफ डेटा घेताना हे दोन सेम आणि डेटा पास करताना हे तीन सेम पाहिजे. ठीक. ओके, आता यांना काय म्हणतो आपण? दिस इज नोन ऍज ऍट्रिब्यूट. काय म्हणतो आपण याला? ऍट्रिब्यूट. का बरं? कारण की हे काय झालं, आता क्लास सोबत अटॅच झालंय. एक प्रकारची क्लासची काय झाली? प्रॉपर्टी झाली आता. ठीक आहे, म्हणजे तुम्ही किती पण डेटा टाकू शकता. तुम्ही लिस्ट टाका, टपल टाका, डिक्शनरी टाका, भरपूर ह्यूज अमाऊंट मध्ये इथे आपण डेटा देतो. म्हणजे सिंटॅक्स कसा आहे ऍक्च्युअल मध्ये? सेल डॉट ऍट्रिब्यूट नेम. ठीक आहे, ऍट्रिब्यूट पास करायचे असेल, काही डेटा पास करायचा असेल, तर या वे मध्ये पास करू शकता तुम्ही. आता सपोज तुम्हाला असं करायचंच नाही, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही असं पण करू शकता. आता सपोज रोल नंबर इज इक्वल टू रोल नंबर, आणि इथे पण मी काय दिला? सपोज. आता सपोज मी हा पास नाही केला, ओके, किंवा पास पण केला, तरी काय होईल? इथे सेल्फ लिहिलेला नाहीये, तर हा कधीच या ऑब्जेक्टचा पार्ट होणार नाही. तुम्ही बाहेर कॉलही केला तर तुम्हाला जसं एक्सपेक्टेड आहे तसा तो वर्क करणार नाही. ओके, पण पास करूया वाटलं असतं. घेतला का त्याने? काहीच घेतलं नाही. का? कारण की इथे या ऑब्जेक्ट सोबत सेल्फच्या जागी काय आला? हा फर्स्ट ऑब्जेक्ट नाव आलंय ऍक्च्युली. मग इथे अटॅचमेंटच नाही त्या दोघांमध्ये कोणत्याच प्रकारची. ठीक आहे. ओके, पण या टाइप मध्ये पण आपण पुढे व्हेरिएबल युज करणार आहे, पण ते कसे युज करायचे ते आपण लेटर ऑन बघूया. ओके, आता हा काय झाला? याला म्हणता इन्स्टन्स लेवल ऍट्रिब्यूट. हा कोणत्या लेवलला आहे? इन्स्टन्स लेवल. म्हणजे काय? सपोज मी 10 स्टुडंट बनवले, ओके, आता आपण स्टुडंटच घेऊ एक्झाम्पल. S1 इज इक्वल टू स्टुडंट, त्यांचं नेम काय? सपोज फर्स्ट नेम घेऊ आपण.
नील. ओके. आता S2. S3. S4 एक नाव सांगा चला. ओके, आणि यांना आपण प्रिंट करूया. डॉट नेम. बघा आता चौघांचे नाव आले. ओके. आता याच्यावर काय समजलं की जेवढे पण आपण ऑब्जेक्ट क्रिएट केले. ओके. ऑब्जेक्ट म्हणजेच इन्स्टन्स. ऑब्जेक्ट म्हणजेच काय? इन्स्टन्स. जेवढे ऑब्जेक्ट क्रिएट केले आपण, प्रत्येकाचा हा व्हेरिएबल जो आहे तो काय डिफरंट आहे. येस, तो काय डिफरंट आहे. पण सपोज मला काय करायचंय, तीच गोष्ट कशासाठी लिहायची? कॉलेजसाठी लिहायची. काय लिहायची मला? पूर्ण कॉलेजसाठी बनवायचंय. आता कॉलेजचं नेम प्रत्येकाला मी डिफरंट देत बसेल का? आहे का पॉसिबल? मग त्या केसमध्ये काय करू शकता तुम्ही? मला काय करायचंय, मी स्टुडंटचं एक अटेंडन्स साठी सॉफ्टवेअर बनवलं. त्याच्यामध्ये बरेच स्टुडंट क्रिएट होतील ऑटोमॅटिकली, काहीच प्रॉब्लेम. प्रत्येकाला मी इंडिव्हिज्युअली नेम देणार आहे का? कारण की नेम्स काय प्रत्येकाचे डिफरंट आहे. ओके, सर नेम, क्लास नेम देणार आहे. त्याच्यानंतर जे त्यांचं कॉलेज नेम आहे ते काय राहणार आहे? सेम राहणार आहे. येस, जर मी एखादा क्लास पुरतं बनवतो, त्यांचं डिपार्टमेंट काय राहणार आहे? डिपार्टमेंट आणि इयर सेम राहणार. मग त्या केसमध्ये मी या मेथडमध्ये काहीच लिहिणार. कुठे लिहिणार? इथे वरती. येस. मग इथे काय लिहिणार आहे मी? सपोज कॉलेज इज इक्वल टू काय? MIT. ओके. आता जर मी इथे एखाद्याचं कॉलेज प्रिंट करायचं ठरवलं, S1 डॉट कॉलेज. बरं, काय आलं इथे? MIT. हा कोणता ऍट्रिब्यूट झाला? याला म्हणता क्लास लेवल ऍट्रिब्यूट. म्हणजे बाय डिफॉल्ट जेवढे पण इथे नाव आहे सगळ्यांचं कॉलेज काय होणार आहे? सेम. येस, याला काय म्हणतो आपण? क्लास लेवल ऍट्रिब्यूट. लिहून घ्या प्रॉपरली. आता सपोज मी अजून एक एक्सपेरिमेंट ट्राय केला. काय? प्रिंट स्टुडंट डॉट नेम असं ट्राय केलं. येस, काय आलं इथे? एरर आला. येस. पण जर मी सपोज असं काही ट्राय करून बघूया आपण. बघा, तिसऱ्यांदा सुद्धा कॉलेज नेम आला. म्हणजे काय? तुम्ही हा जो ऍट्रिब्यूट आहे क्लास लेवल ऍट्रिब्यूट, याला ऑब्जेक्टच्याच नावाने नाही तर क्लासच्या नावाने सुद्धा कॉल करू शकता. ओके. इंटरव्ह्यू मध्ये हे विचारता की याला कॉल करायमध्ये आणि याला कॉल करायमध्ये डिफरंट काय आहे? जो पण क्लास लेवल ऍट्रिब्यूट असतो तुम्ही त्याला क्लासच्या नेमने सुद्धा कॉल करू शकता. पण इन्स्टन्स लेवल जो ऍट्रिब्यूट आहे त्याला ऑब्जेक्टच्या नावानेच कॉल करावा लागतो. क्लासच्या नावाने कॉल करू शकत नाही. समजलं प्रथमेश? काय समजलं? क्लासच्या नावाने काय? काय आहे कॉलेज? काय त्याला काय म्हणतो आपण?
मयूर सांगा ना त्यांना, थोडी हेल्प करा ना त्यांची. कसं होईल? हा प्रथमेश, अटेंडन्स एक तर खूप जास्त आहे तुमची त्याच्यात. काय झालं संकेत? कोणाला अभ्यास करायला सांगताय? जास्त मार्क पडले काय? जास्त पडले असेल सांगा, आपण पार्टी घेऊन टाकू तुमच्याकडून. तुम्ही तेव्हा सरांना सांगायचं ना. ओके, पेपर लीक तुम्ही करता काय? ओके, झालं इथपर्यंत. येस. ओके. आता आतापर्यंत आपण काय केलंय? फक्त आणि फक्त याच्यामध्ये ऍट्रिब्यूट प्रोव्हाइड केलं. याच्यामध्ये कोणतीच आपण प्रोसेस केली नाही. प्रोसेस म्हणजे काय? तुम्ही काही ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे करू शकता, किंवा एखादी गोष्ट नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. आता आपण स्टुडंटसाठी बनवलं, इथे काय करू शकतो आपण? अजून एक मेथड लिहिणार. ओके, इथे मी काय लिहिणार आहे? अजून एक फंक्शन लिहिणार. पण ते क्लासमध्ये असल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे? मेथड अटेंडन्स. ओके. येस. काय झालं संकेत? तुमच्या खुर्चीला मुंग्या लागलाय का आज? मग काही मळमळ वगैरे असं काही होतंय का तुम्हाला? असं आहे का? जास्त मार्क पडले मग कोणी काही गिफ्ट दिलं काय तुम्हाला? असं आहे का? ओके. ओके, आता इथे बघा, एक मी इथे मेथड लिहिली, त्याचं नाव काय ठेवलंय मी? अटेंडन्स. ओके. मग याच्यामध्ये सपोज आपण काय देतो आता करंटली? पॅरामीटर प्रेझेंट. ओके. येस. किंवा मग असंही करू शकतो मी इथे, एंटर अटेंडन्स, P फॉर प्रेझेंट, कॉमा A फॉर एबसेंट. ओके. आता बघा, जर मला, मी फक्त आता काय करतो, हे रन करून बघायचं. ठीक आहे. इथे मी काय केलंय? S1 डॉट नेम. ओके. सो माझं ऍज इट इज इथे नेम प्रिंट होतोय, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर मी काय ट्राय करतोय? S1 डॉट, या मेथडचं नाव काय? अटेंडन्स. ओके. आता त्याला आपण काहीच पास नाही करतोय, सेल्फ पास होतोय, पण ते कोण करणार आहे? पीव्हीएम, पायथन व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. सो आता इथे काय आलं? फक्त मेसेज आला. काय आलाय? फक्त सिम्पल मेसेज आलाय. याच्यानंतर सपोज आता मला काय करायचं? अटेंडन्स घ्यायची. ओके, स्टुडंट कडून. तर मला एक व्हेरिएबल लागेल. सो मला परत इथे काय पास करावं लागेल? डेटा पास करावा लागेल. ठीक आहे. आता इनिशियली मी काय करतोय? अटेंडन्स नावाचं एक व्हेरिएबल ठेवतो. ओके. आता दोन गोष्टी करू शकता तुम्ही, इथे सुद्धा डायरेक्ट पास करू शकता, किंवा इथे अटॅच करून दिली तरी काम चालू शकतं. सपोज मला इथे
इथून पास नाही करायचे, मला इथे पास करायचे अटेंडन्स. आता अटेंडन्स पास झाली. ओके, मी इथे काय लिहिणार, याला काय करू आपण, सिंपल इनपुट. ओके, आता आपल्याकडे व्हेरिएबल कोणता आहे, अटेंडन्स इज इक्वल टू इनपुट एंटर द अटेंडन्स. ओके, ती याच्यात सेव्ह होणार. ठीक आहे, त्याला आपण प्रिंट पण करून घेऊया. प्रिंट. ओके, येस. आता याला काय पास करावं लागेल, पी फॉर प्रेझेंट. ठीक आहे, लेट्स रन दिस. ओके, सो आपण ओके पी टाकून देऊया. आले, प्रेझेंट आहे नील. ओके, आणि नाव. आता बघा, आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे, आता सपोज मी या ऍट्रिब्यूटला कॉल करायचं ठरवलं. कोणता व्हेरिएबल, या व्हेरिएबलचं नाव आहे अटेंडन्स. ओके, मी याचं नाव थोडं चेंज करून देऊ आपण फंक्शनचं. अटेंडन्स मेथड नाव देऊन शकतो थोडं. ठीक आहे, अटेंडन्स प्रिंट होत आहे. आता मला जर हा व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल, काय, हा व्हेरिएबल, आता फरक बघून घ्या इथं. हा व्हेरिएबल ऍक्सेस करायचा असेल काय ऑप्शन आहे, जसं इथे नेम केलं त्या जागी मी अटेंडन्स टाकून बघितलं, होतोय का बघा. आता नाही झाला का, तो काय म्हणतोय, स्टुडंट हॅज नो ऍट्रिब्यूट अटेंडन्स. पण इथे आहे ना ऍट्रिब्यूट, येस आहे इथे ऍट्रिब्यूट, तरी सुद्धा तो काय म्हणतोय, नाहीये. का बरं, कारण की हा जो व्हेरिएबल आहे हा इंडिपेंडंट आहे, त्याचा आणि क्लासचा काही संबंध नाही, ऑब्जेक्टचा आणि याचा काही संबंध नाही. जर त्या दोघांना एकत्र आणायचं असेल, तिथे काय लिहिणार मी, सेल, तरच तो कोणाचा पार्ट होईल, ऑब्जेक्टचा पार्ट होईल. लेट्स चेक. बघा आलं, येस. म्हणजे तुमची मेथडही कॉल झाली आणि तुमचा S1 ने अटेंडन्स सुद्धा आपण घेतोय. ठीक आहे, आता याच्यामध्ये आता याला काय म्हणतो आपण, बिहेवियर. हे काय, याला म्हणतो आपण ऍट्रिब्यूट. दिस इज बिहेवियर. आणि हे जे नाव आहे याला म्हणतो आपण आयडेंटिटी. काय म्हणतो आपण, आयडेंटिटी. ओके, और टेक्निकल लँग्वेज मध्ये रेफरन्स व्हेरिएबल. लक्षात आलं इथपर्यंत, इथपर्यंत कोणाला काही डाऊट. प्रेझेंट साठी, प्रेझेंट ऍबसेंट आपल्याला काय द्यायचं असेल आपल्या अकॉर्डिंग असं. ओके, इथे इनपुट नाही द्यायला पाहिजे आपण. तर इथे युजर कडून नाही घेतो आपण, इथून कुठून घेतोय आपण, हा वाला घेतोय. ओके, याच्यात स्टोअर होईल. आणि तुम्हाला सांगितलंय की हा आणि हा सेम पाहिजे. ओके, पास करणारा, आता इथे पास करायला ही मेथड आहे, त्यामुळे याच्यामध्ये जर मला हे टाकायचं ठरलं तर हा स्पेलिंग इथे असला पाहिजे. ठीक आहे, सो फक्त आता टर्म्स लक्षात ठेवायचा. दिस इज मेथड. ओके, येस, ही काय तुमची क्लासची मेथड और बिहेवियर. दिस इज नोन एज ऍट्रिब्यूट. आणि हा पण काय झालाय आता, हा पण झालाय तुमचा मधला ऍट्रिब्यूट. एवढं लक्षात ठेवायचं. आता सपोज मला या मेथडमध्ये, आता इथे का मी नेम कसं ऍक्सेस करतोय, जर मी असं लिहिलं नेम, आपण थोड्या वेळासाठी या मेथडला काढून टाकूया. येस, आता मी S1 डॉट नेम लिहितोय इथे, झालं, नेम आलंय नील. आता हीच गोष्ट मला कुठे करायची ठरवली, मी इथे करायची ठरवली. मला काय करायचंय, इथे नेम प्रिंट करायचं आहे. ठीक आहे, आता इथे प्रिंट कसं करतोय मी, S1 डॉट नेम. इथे काय करावं लागेल मग मला, प्रिंट S1 कधी बनणार आहे, या क्लासच्या बाहेर गेल्यानंतर या S1 या नावाने आपण याला ऍक्सेस करू शकतो. आणि इथे मला नेम प्रिंट करायचंय. ठीक, तर काय करू मी इथे, प्रिंट, सपोज मी असं केलं नेम.
रन करून बघूया. S1 डॉट कोणती मेथड, अटेंडन्स मेथड. ठीक आहे, लेट्स रन दिस. बघा काय आलं, नेम इज नॉट डिफाईन. आता इथे त्यांच्या समोर नेम आहे, पण इथे ऍक्सेस होणार आहे का? नाही. ऍक्सेस करायचं असेल तर काय करावं लागेल, ते नाव कोणाला अटॅच आहे, सेल्फला. इथे काय पास केलेलं आहे आपण बाय डिफॉल्ट, सेल्फ. मग इथून काय करणार मी, कॉपी, इथे लगेच पेस्ट. रन दिस. आलं नील. ठीक आहे, मग लक्षात काय ठेवायचं, जर तुम्हाला एखाद्या मेथड मध्ये ऍट्रिब्यूट ऍक्सेस करायचा असेल तर त्याला कशासोबत कनेक्ट करून घ्यायचं, सेल्फ सोबत. सेल्फ सोबतच कॉल करायचा आहे. समजलंय श्रेयस, समजलं? नाही समजलं? आता बघा, या क्लासच्या बाहेर जर मला काय करायचंय, हे नेम ऍक्सेस करायचंय. ओके, इथून आपण हे नाव दिलं, ऑब्जेक्ट क्रिएट झाला, S1 मध्ये सेव्ह झाला. ओके, आता इथे मी काय केलंय, अटेंडन्स नावाची मेथड लिहिली. त्याच्यात मी काय कोड लिहिलाय की नाव प्रिंट करा. कोणतं नाव, हे नाव प्रिंट. ठीक आहे, मग मी S1 डॉट अटेंडन्स मेथड कॉल केली आणि इथे सपोज मी म्हटलं काय, प्रिंट नेम. ओके, आता हे नाव मी इथे कुठे पास केलेलं दिसतंय का? नाही. पण आता बघा इथे काय आला, एरर आला का, कारण की नेम नावाचं काही व्हेरिएबलच नाहीये त्या फंक्शन मध्ये. मग तुमचं पास होताना हा पूर्ण ऑब्जेक्ट सेल्फ डॉट नेम म्हणजे सेल्फ इथे पास होत आहे. सेल्फ पास होत आहे म्हणजे नेम पण काय होतं त्याच्यासोबत अटॅच आहे, पास होणार. मग इथे जर ते नेम ऍक्सेस करायचं असेल तर मला काय टाकावं लागेल, सेल्फच टाकावं लागेल. आणि तरच ते नेम काय होईल, दुसऱ्या मेथड मध्ये ऍक्सेस. याच्या बाहेर जर ऍक्सेस करताय तर कशाचं नाव वापरणार तुम्ही, ऑब्जेक्टचं नाव वापरणार. आला आता लक्षात? ठीक आहे, आता आपण जेवढ्या सिम्पलेस्ट पॉसिबल वे मध्ये पाहतोय, आता याच्यामध्ये हा फक्त आपण एकच प्रकारचा व्हेरिएबल पाहिला आणि एकच प्रकारची मेथड पाहिली. याच्यात जवळजवळ 5-6 प्रकारे व्हेरिएबल्स आहे आणि परत त्या टाईपने मेथड पण डिफरंट आहे, जे आपण ऍडव्हान्स मध्ये पुढे बघणार. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या, नंतर खूप कन्फ्युजन वाढेल. मयूर समजलंय का? वैभव समजलं का? ओके, आता लक्षात काय घ्यायचं, सिंपल. आता तुम्ही क्लासच्या अंडर आहे. ओके, आणि S1 नाव कधी मिळणार आहे, जेव्हा हा क्लास पूर्ण एक्झिक्यूट होण्याच्या बाहेर येतो आपण, तेव्हा हे रेफरन्स नेम अलोकेट होतं. ठीक आहे, आतमध्ये रनिंग असताना, याच्यामध्ये रनिंग असताना हे नाव एक्झिस्टच करत नाही. काय होतं, ऑब्जेक्टचं नाव एक्झिस्टच करत नाही. मग आपण काय करतो त्या केसमध्ये, मला इथे कोणतीही गोष्ट ऍक्सेस करायची असेल, सो डिफाईन सब्जेक्ट डिपार्ट. बघा बाय डिफॉल्ट काय आलं इथे, सेल्फ आला. ओके, येस. आता मला काय करायचं, सपोज इथे प्रिंट डिपार्टमेंट, काय करायचं, नेम प्रिंट करायचं. ठीक आहे, आता पहिले आपण काय करणार आहे, इथे तो डिपार्टमेंट बनवणार, सेल्फ डॉट डिपार्टमेंट. आता या सेल्फ सोबत काय अटॅच झालं, डिपार्टमेंट नेम. सो इथे मी टाकतोय करंटली फॉर्म. ओके, कम्प्युटर टाकतो. ठीक आहे, आता हा कोणाशी असोसिएटेड आहे, डिपार्टमेंट नेम याच्यासोबत असोसिएटेड आहे. ठीक आहे, आता कॉल करताना आपण डायरेक्ट डिपार्टमेंट म्हटलं तर तो काय चेक करेल की या कॉलिंग मेथड मधून काही पास होतोय का, काय चेक करेल तो, इथून काही पास होतोय, इथून काही पास करतोय का आपण, नाही. ओके, या केसमध्ये काय पास होतंय, फक्त सेल्फ पास होतं आणि हे नाव कोणाशी अटॅच आहे, सेल्फ सोबत. मग कॉल करताना मला कसं कॉल करावं लागेल, सेल्फ सोबतच कॉल, तरच तो व्हेरिएबल ऍक्सेस होईल. का, त्याला म्हणतात इन्स्टन्स व्हेरिएबल. त्याला काय म्हणतो आपण, इन्स्टन्स व्हेरिएबल किंवा इन्स्टन्स ऍट्रिब्यूट. प्रत्येक स्टुडंटचं डिपार्टमेंट वेगळं असणार आहे, प्रत्येकाचं नेम वेगळं असणार आहे, म्हणून ते कशासोबत कनेक्टेड आहे, सेल्फ सोबत. सपोज मला कॉलेज नेम घ्यायचंय, चला आपण हे पण ट्राय करून बघू इथे. आता
काय आलं? कॉलेजचा एरर आला. आता इथे मी जरा क्लास नेम टाकून बघतो. काय? क्लास नेम स्टुडंट डॉट कॉलेज. आलं कॉलेज. म्हणजे काय? कॉल करताना क्लासच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही आहे, तर तुम्ही हा जो व्हेरिएबल आहे हा डायरेक्ट ऍक्सेस नाही करू शकत. हा सुद्धा कोणाला अटॅच आहे? क्लास नेमला अटॅच आहे. ओके, म्हणजे आतमध्ये जी शाळा आहे ती टोटली डिफरंट आहे आणि बाहेर जे तुम्ही करताय ते टोटली डिफरंट आहे. हा, बाहेर ऍडव्हान्टेज असा आहे की बाहेर सुद्धा याला तुम्ही कसं कॉल करू शकता? डायरेक्टली युझिंग क्लास नेम. तुम्ही इथे सुद्धा यावेळेने कॉल करू शकता. बाहेर ऍडव्हान्टेज काय? तुमचा क्लास लेवल ऍट्रिब्यूट साठी तुम्ही क्लास नेमही वापरू शकता आणि ऑब्जेक्ट नेम पण वापरू शकता. दोन्ही केसेसमध्ये रिझल्ट विल बी सेम. आलं लक्षात? घरी जाऊन असे रॅन्डम ऑब्जेक्ट क्रिएट करून बघायचे. आता चॅट जीपीटी मध्ये प्रॉब्लेम काय आहे? तो देताना एकदम सोपे ऑब्जेक्ट देतो आणि कोणती गोष्ट कशी कॉल होती ही जोपर्यंत तुम्हाला प्रश्न नाही पडत तुम्ही काहीच करू नाही शकत. आशिष, फोटो नाही घ्यायचा. संकेत, तुमच्या आगे कोण आहे? रोहित, फोटो नाही घ्यायचा. आलं का लक्षात? एक तर मी मेकअप केलेलं नाही आज. लिहून घ्यायचं, तुमच्या लँग्वेज मध्ये लिहून घ्यायचं. ठीक आहे. अप टू दिस क्लिअर आहे? पॉइंट लक्षात आला आहे? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? येस? कोणाला काही डाऊट सोफार? आपण एक छोटासा कोड करूया, त्याच्यानंतर तुम्ही सेम टास्क करून बघायचं. ओके, सो इथे मी क्लास बनवतोय. क्लास कॅल्क्युलेटर. ह्याच्यामध्ये मी अंडरस्कोर अंडरस्कोर इनिट मेथड प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मी काय काय प्रोव्हाइड करतोय. तुमचा फर्स्ट नंबर, कॉमा, सेकंड नंबर, इंटर. आता इथे काय लिहिणार मी? सेल्फ डॉट फर्स्ट नम इज इक्वल टू फर्स्ट नम. खाली सुद्धा सेल्फ डॉट सेकंड नंबर एस नम इज इक्वल टू एस नम. ठीक आहे. ओके, आता मला काय करायचं आहे? मी एक रिझल्ट साठी ऍट्रिब्यूट ठेवतोय. ठीक आहे. आता याला काहीतरी व्हॅल्यू द्यावी लागेल. तर इनिशियली मी काय व्हॅल्यू देतो इथे? 0. डायरेक्ट मी त्याच्यात डेटा टाकू शकतो. ठीक आहे. आता हा पार्ट झाला माझा. कॅल्क्युलेटर मध्ये कोणकोणते फंक्शन लिहू शकतो मी? सो आपण लास्ट टाइम कोड केलं सिम्पल ऍडिशन वगैरेचा. सो सेल्फ. ओके. येस. आता इथे करणार काय? सपोज मला ऍडिशन करायची, बाकी काहीच मी पास करायची इथे मला गरज पडणार नाही. ठीक आहे. सो आता ऍड मेथड कॉल केली तर मी काय करणार आहे? प्रिंट काय? तुमचा जो पण एस नम आहे, एफ नम प्लस काय? सेकंड नंबर. ओके. एक तर आयदर मी असं करू शकतो किंवा मी सेल्फ डॉट रिझल्ट इज इक्वल टू काय? सेल्फ डॉट, बघा, फर्स्ट नाम आणि इथे परत सेल्फ डॉट सेकंड नाम. ठीक आहे. सेल्फ डॉट नाम, सेल्फ डॉट. ओके, आता याच्यानंतर मी काय करणार? सिंपल प्रिंट सेल्फ डॉट रिझल्ट. ठीक आहे. असं नाही लिहिलं तरी मी दुसऱ्या वेळेने सुद्धा हे कॉल करू शकतो. खाली काय लिहिणार आहे मी आता? एक कॅल्क्युलेटर नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ओके.
सपोज सी इज इक्वल टू काय, कॅल्क्युलेटर. ओके, त्याला काय काय लागणार आहे, दोन ऍट्रिब्यूट लागतील. काय, फर्स्ट नंबर सपोज 45, सेकंड नंबर 20. ओके, दिले दोन्ही नंबरचे बघा, इथे इनिशियल्स आले पायच्या म्हणून. ठीक आहे, आता ह्याच्यात मी क्रिएट केलं तरी काय होणार आहे, इथे काहीच प्रिंट होणार नाही. का, कधी क्रिएट होईल, सॉरी प्रिंट कधी होणार, जेव्हा मी ही मेथड कॉल करणार. मी ही मेथड कशी कॉल करणार, ऑब्जेक्टचं नाव काय इथे, सी, त्याच्यामध्ये कोणती मेथड, येस, ऍड. काय कॉल करणार मी, ऍड. ठीक आहे, याला काही नंबर पास करायची गरज आहे का, नाही. सो लेट्स रन दिस. आला तुमचा रिझल्ट 65. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला एखादी फिक्स काही व्हॅल्यू टाकायची असेल. ओके, सपोज पायची व्हॅल्यू फिक्स असते, मी 3.14 टाकून. ओके, आता मला इथे एरिया ऑफ सर्कल साठी लिहायचं असेल तर मी काय करणार, 2 पाय आर किंवा पाय आर स्क्वेअर लिहायचं असेल तर हा डायरेक्ट पाय मी कॉल करू शकतो. ओके, हा सगळ्याच फंक्शन साठी काय राहील, सेम राहणार. ठीक आहे, जमेल का, दोन फंक्शन ऍड करायचे याच्यामध्ये. कोणतं म्हणजे काय करायचं, हे चेंज करायचे व्हॅल्यू. हा, सपोज हे चेंज केले मी आता, याला फक्त एफ देतोय मी, लागतं एन प्रोव्हाइड. इथे पण काय करावं लागेल मला आता, एफ आणि एन. इथे पण काय करावं लागेल, एफ आणि, आले, येस. जे पासिंगचे नंबर, ही साईड तुमची राईट हँड साईड सेम असली पाहिजे here. आणि हे सेम असले पाहिजे. आता जर मी इथे काय केलं, एफ नेम कॉल केला, एफ नम. ओके, प्रिंट सी डॉट एफ नम, तरी सुद्धा काय येईल बघा, 45 आला पाहिजे. आला 45, म्हणजे हा भाग कसला आहे, हे नाव ऍक्सेस करण्यासाठी, घेण्यासाठी डेटा क्लास कडून. ठीक आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन फंक्शन ऍड करायचे, एक कशासाठी, डिफाईन काय, एरिया ऑफ सर्कल. आता एरियासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल, इथे इथे काही घेतलं नव्हतं आपण याच्याकडं. तुम्हाला काय घ्यावं लागेल इथे या मेथड मध्ये, रेडियस. काय घ्यावं लागेल, रेडियस. ओके, सेम एरिया ऑफ सर्कल सारखंच अजून काय फाइंड आउट करायचं आपल्याला, डिफाईन सर्कमफरन्स. आणि दोघांसाठी जो पाय आहे तो कोणता युज करणार आहे, हा जो वरती पाय दिलाय हा कॉल करायचा. ओके, जमेल, फॉर्म्युला माहिती आहे सर्कमफरन्सचा, यस, आहे का माहिती, 2 पाय. ओके, ठीक आहे, लिहून बघा. आणि सगळ्यात सोपा कोड आहे ना, ऍटलीस्ट हा तरी चॅट जीपीटी कडून घेऊ नका म्हणजे झालं.
झालंय. संकेत झालाय कोड करून. मग तर गप्पा चालू द्यायचंय. हा, घरी तुमचं तोंड दाबून नसतं का रूमवर? ऐकून नाही करत का रूमवर? कोणाच्या रूमवर झाला तुम्ही? त्यांना पुन्हा जा रूमवर. घरी गेल्यावर ट्रेनिंग वगैरे घालायचं तुमचं बोलतोय तुम्ही अजून काही घेतलं. मग किती जणांच्या गप्पा लागतील मग? काय झालं मग? व्हिडिओ सुद्धा करून घ्यायचा. व्हिडिओसाठी तुम्ही काय करणार? व्हिडिओ सुद्धा पूर्ण झाले ते काय घेतला मी? ऍडिशन साठी फर्स्ट नंबर सेकंड नंबर. ओके, आता मी हा कुठे टाकला? डायरेक्ट वरती घेतलाय. तर तुम्ही काय करणार आहे ते इथे घेणार. ह्याच्यामध्ये इथे टाकणार सी डॉट एरिया ऑफ सर्कल आणि रेडियस पास करणार. काय जी व्हॅल्यू आपल्याकडे आहे समज बरोबर बनलेला. काय झालं सांगते फॉर्म्युला आठवत का काय तुम्हाला? हम्म? प्रथम संख्येचं बघूया. कसं काय दाखव काळजी घ्या मला. काय घेतलं तुम्ही? दोन कंपनी असते सरकार आणि सरकार. कसा पोहोचलो की शकतो आणि काय काय जर आधी तर दोन हा पण तुम्हाला पाव वाटत नाही काही शिकवतो तुम्हाला काय बघा आपल्याकडे चांगले मार्क्स आहे. मी इंटरव्ह्यू मध्ये काय म्हणणार? म्हणजे म्हणणार तुम्ही केंद्र विचार असेल इंटरव्ह्यू आधी तुम्ही आता तर लागून द्यावा मला. पण करायचं वैभव काय सगळं कम्युनिकेशन मलाच करेल. मी जर असे शो ऑफ नाही करणार ना, तुम्हाला येतं कंपनीमध्ये तुम्हाला येतं, मी त्याची ऍडव्हर्टाईज नाही करणार, मग मी दुसरं क्रेडिट घेऊन जाऊ. एकदम शांत वाटतं ते काय करते क्रेडिट घेऊन जातो. सांगतील मी स्वयंपाला कोण सांगितलं बाबा. चल 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 मला नावा पत्ता करतात. हा आता तू बोर्ड लिहायचं त्याच्यामध्ये आत लिहिलंय ना. हा असा बोर्ड लिहायचा. एक कोड आहे ऑफ सर्कलसाठी दुसऱ्यासाठी सरकमफरन्स काढायचा. काय लिहिणार त्याच्यात? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला तेवढंच द्यायची नाही. असं काय लिहिणार बाकी? हे काय लिहिणार? एरिया ऑफ सर्कल द्यायचं आपण लिहून घ्या. काय काय लागेल? एरिया नका काढणार. मॅथ्स मध्ये गणितात कसं एरिया काढणार? नारायण आशिष झाला का? झाला का बघू? मेन मेन दोन लाईन लिहायचे जोडी काय
काय झालं मग आता काय झालं? तिकडे काय बघताय ते कोणतं वर्ष आहे यूज म्हणून काय करा मग तुमच्या कविता नाही असं तुमच्या तुम्हाला येऊन तुम्हाला एक पुढे ते पाठ Training. Saya itu tuh, nah, sampai dia ada orang lain itu apa? Itu folio saya, dia ada terus. Terus saya kan mulai, terus saya, baru terus, saya kan apa? Itu kan, mana kalau itu nanti lagi Quando abbiamo l'opzione sempre allenare, dopo aver fatto la non riesco a respirare, avanti a te. Sempre quando finisce, ma non taccare, ci te, ma non tirare a fare, quando altro, no. Perché hai no, hai non le già, non è che andare a ricreare la punto, perché direi che non magari, perché sei oggi qui. Perché lei è la pensa me. Saya आपल्याला सरपंच रेडियस काढायची कधी आपण सेवन रिझल्ट झिरो म्हणजे आपला तो काय मला ट्रेडिशन सुद्धा आपण हे नाही पण मला आता काय करायचं मला काय करायचं सरपंच सेल्फ घेतला ठीक आहे सेल्फ लागला जाऊ नका जेणेकरून आपल्याकडे त्या क्लासचे ऑब्जेक्ट वेगळा एक फक्त जातात आपल्याला काय लागेल अजून सर्व काढायचं जरा सर एरिया काढायची काय काय लागेल आपल्याला रेडियस लागेल सी कोणाकडून घेऊ शकतो आपण ती जातो दुसरी गोष्ट काय लागेल कसं फाईंड करतो आपण एरिया काय फॉर्म्युला आहे सर्कलच्या एरियाचा लिव्ह ऑफ सर्कलचा लिव्ह ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय हा सर्कलचा एरिया नाही काय लागतं लिहिला 8वी 6वी 7वी 8वी 9वी काय आज पण but माझी व्हॅल्यू काय असते फिक्स असते म्हणजे ती असं वाढली की 7 आणि 4 फॉर्म्युला काय आहे काय स्क्वेअर तुला काय घ्यावं लागेल डिव्हाइड करून रेडियस लागेल मध्ये काय नाही घ्यावं लागेल पण ते रिझल्ट घेणार आहे ना रिझल्ट काही नाही दिसेल काय सेल्फी result is equal to काय आजचा काय सांगलं काय काय घेऊ शकतो रेडियस काय तुमचा एक घ्या म्हणजे काय करणार आहे म्हणजे self not result याला दुसरं काय आहे काय फाईंड करायचं आपण दुसरं तर पण म्हटलं काय आहे काय लागले दुसरं काय रेडियस लागले काय फॉर्म्युला सर्कम्फरन्स म्हणजे काय ती लेंथ किती आपण उद्या फाईंड केलं लेंथ म्हणजे काय सर्कम्फरन्स सर्कम्फरन्सला काय होतं मला काय सांगते फॉर्म्युला काय त्याचा
सर पाहिलं तर काहीच म्हणतील ना. आम्हाला काय म्हणतील. सांगा फॉर्म्युला करायचा टू बाय काय निघाले घेतो तर डॉट रिझल्ट इज इक्वल टू टू इंटू आय व्हॅल्यू इंटू हा मला काय बेरीज सर रिझल्ट काय करायचं लक्षात घडल्यासारखे कोड आपण मी कोड पाहिले ना देऊन दाखवा सांगते असं व्यक्ती काय म्हणता माहिती आहे तुमच्या जवळ घेऊन दाखवा त्याप्रमाणे सांगते ते सांगते आणि दुसरा काय एरिया आणि म्हणजे सेल आता एरिया लगाई तर एरिया काय काय पाहिजे घेऊन जाणार ठीक आहे तुम्हाला ओके इतर नंबर ते निर्णय घ्यायची question and back of the right there the we find one for no formula kind times guide you everything what is it he just want to keep on what result he will to guide five into after the one that having to then is the remedies so much better then that said in the not result now visual guidance in comparison it can like cell can like radius when I do it cell result when I have any inside and you have to result yes Ray, then now get resolve. Now, he is always call करताना कसं कॉल करायचे विसरतो म्हणजे सो ट्रान्सफॉर्म के ऑब्जेक्ट घ्यायचा तुमचा सीधा एरिया संकल्प सेल्सचं कोण देणार आहे काय कन्सल्टन्सी देणार आहे विषय कोणतं या रेडियस बाकी ते तुमचे ते काय करून झालं तरी तुम्हाला रिसर्च केले सेल तो पण कॉन्फिडन्स स्टार्टिंग एक म्हणजे सर्व केंद्र त्यावेळेचा दिसतंय का तुम्हाला ते असं नाही काय काय करायला माहिती का आपण लोक लिहून घेतो नंतर ते इग्नोर करते हा हा येस आता इथे काय करणार आहे आपण एरिया ऑफ सर्कल साठी काय काय लागेल आपल्याला
पायची व्हॅल्यू. सो आपण ऑलरेडी पाय डिक्लेअर केलाय. त्याच्यानंतर वी आर गोइंग टू नीड सिम्पल रेडियस. काय लागेल आपल्याला? रेडियस. ओके. आता इथे रिझल्ट आपण कशात स्टोअर करणार आहे? आपल्याकडे आहे सेल्फ डॉट रिझल्ट इज इक्वल टू काय? एरिया ऑफ सर्कल काय असतो? पाय इंटू तुमचा रेडियस इंटू रेडियस आर स्क्वेअर आहे ना. ठीक आहे. येस. आता इथे पाय लिहिलंय मी. तर काय तो क्लास लेवल आहे. तर इथे काय टाकावं लागेल मला? क्लासचं नाव. काय टाकावं लागेल इथे? कॅल्क्युलेटर डॉट. ठीक आहे. त्यानंतर मी काय प्रिंट करणार आहे इथे? प्रिंट. येस. एफ स्ट्रिंग फॉर्मॅट. काय? एरिया इज इक्वल टू कशामध्ये? सेल्फ डॉट रिझल्ट. सेम आता इथे कॉपी करून ठेवतोय मी थोडं. इथे काय लागेल आता परत? काय फॉर्म्युला सर्कम्फरन्सचा? सेल्फ डॉट रिझल्ट इज इक्वल टू 2 इंटू पाय. आता पाय परत कसा लागेल आपल्याला? कॅल्क्युलेटर डॉट पाय इंटू रेडियस. ओके. तर आपल्याला इथे सुद्धा काय करावं लागेल? रेडियस मागवावं लागेल युजर कडून. ठीक आहे. चला इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे. आता इथे आपण काय करूया? रिझल्ट प्रिंट करावा. ठीक आहे. आता इथे काय कॉल करणार आहे मी? सिंपल सी डॉट काय? एरिया ऑफ सर्कल. त्याला काय पाठवणार आहे मी? रेडियस. सपोज 10 पाठवले मी रेडियस. लेट्स रन दिस. आला एरिया 314. येस. तेच मी सेम कॉल केलं. काय? सी डॉट सर्कम्फरन्स अगेन पास्ट 10. आला एरिया, आला सर्कम्फरन्स. आता सपोज मला याचे दोनच डिजिट दिसले पाहिजे. म्हणजे 62च्या जागी काय सोबत काय दिसला पाहिजे? 62.80. हे पुढचं नको दिसायला. हे पुढचे डिजिट दिसायला नाही पाहिजे. काय करावं लागेल? तेच राऊंड करावं लागेल. राऊंड कसं करणार मी? इथे राऊंड हे माझं पूर्ण इक्वेशन आहे. ओके. दिस इज माय इक्वेशन. इथे इक्वेशन संपतंय. त्याच्यानंतर मला काय सांगायचं? किती डिजिट दिसले पाहिजे? सो 2 डिजिट दिसले पाहिजे. आलं? येस. 3 पण बघू. ओके. त्याच्यानंतरचा नंबरच नाही त्यामुळे. आलं लक्षात कसं युटिलाइज करायचंय? ठीक आहे. ओके. तुम्हाला एक टॉपिक आहे आपला एक इम्पॉर्टंट. ओके. आता काही स्पेसिफिक मेथड आहे जे प्रत्येक क्लाससाठी अवेलेबल आहे पायथन कडून, जे आपण ज्यांना आपण स्वतः मॉडीफाय करायचे आणि आपल्या नीडच्या अकॉर्डिंग यूज करायचं. त्या मेथड्सला काय म्हणतो आपण? डंडर मेथड. डंडर म्हणजे काय? डबल अंडरस्कोर. इथे अंडरस्कोर अंडरस्कोर मेथडचं नाव, परत अंडरस्कोर अंडरस्कोर. दिस इज नोन ऍज डंडर मेथड. काय झालं मयूर?
मग प्रथमेश थोडं लांब सरकून बसा, त्यांना कसं तरी होतंय. ओके, ठीक आहे. तर आपण एकच रंडर मेथड बघितली, तिचं नाव काय? अंडरस्कोर इनिट. आता या हॅलो. मेथडचं काम काय? ठीक आहे, या मेथडचं यूज आहे की तुम्ही तुमच्या क्लास रिगार्डिंग काही स्पेसिफिक गोष्टींना प्रॉपर्टीज देऊ शकता. जसं आपण बघा, क्लासचं जर नाव प्रिंट केलं, ओके, सपोज काय केलं आपण, क्लासचं ऑब्जेक्टचं नाव सपोज प्रिंट करायचं ठरवलं. आता ऑब्जेक्ट काय आहे? सी नावाचा ऑब्जेक्ट. मी जर असं म्हटलं प्रिंट प्रिंट सी, काय होतं इथे? लोकेशन येते. जर मी हा क्लास स्टुडंट क्लास बनवला आणि तिथे S1 स्टुडंट प्रिंट करायला लावला आणि तिथे अशी लोकेशन दिसली, तर यूज आहे का माझ्यासाठी त्याचा? काय दिसलं पाहिजे? ऍटलीस्ट स्टुडंटचं नेम शो झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? ऍटलीस्ट स्टुडंटचं नेम. सो त्याच्यासाठी आपल्याकडे हे जे स्पेशल मेथड अवेलेबल आहे, त्यांना आपण म्हणतो डंडर मेथड और डबल अंडरस्कोर मेथड और सिंपल मॅजिक मेथड. ठीक आहे, ओके. आता कोणकोणत्या मेथड्स आहे अशा? आता सपोज आपल्याकडे क्लास आहे, आपण सुरुवातीला सॅम्पल क्लास बनवला होता, त्याच्यामध्ये आपण एक लिस्ट बनवली. आता सपोज लिस्ट बनवली आहे मी, ओके. लिस्ट वर बघा एक रेडीमेड फंक्शन आहे, याचं नाव काय? लेंथ फंक्शन. लेंथ फंक्शन कॉल केलं तर मला काय काय असं भेटतं की त्या लिस्ट मध्ये किती एलिमेंट्स आहेत. आता मी माझा क्लास बनवलाच होता स्टुडंट नावाचा. सपोज मी माझ्या क्लासला लेंथ मेथड अप्लाय करून कॉल केलं तर काय भेटलं पाहिजे मला? किती स्टुडंट आहे त्या क्लासरूम मध्ये मिळालं पाहिजे. पण मिळेल का तसं? काय होईल? डायरेक्ट एरर येईल. का? त्या पायथन मध्ये बिल्ट इन आहे. ओके, सो आता तुम्हाला एक छोटस काम करायचंय, तुम्हाला एक कोड लिहायचा आहे, त्याच्या बेसिसवर आपण एक एक मेथड कॉल करून बघूया. येस, आता तुम्हाला कोड काय लिहायचा आहे? सिंपल, तर तुम्हाला एक बुक नावाचा क्लास बनवायचा. काय बनवायचंय? बुक नावाचा क्लास. ठीक आहे, येस. सो क्लास बुक नावाचा आपण क्लास बनवणार आहे. याच्या पुढचं तुम्ही लिहिणार आहे. याच्यामध्ये काय काय पास करायचंय? इनिट मेथड लिहायचे. आता आपण इनिट मेथड बघितली आहे. काय काय पास करायचं? ऑथर नेम, बुक नेम आणि पेजेस, किती पेजेसचं ते बुक आहे. आता आपण बुकची लेंथ कशी मेजर करतो की त्याच्यामध्ये किती पेजेस आहे, किती मोठी बुक आहे, तेच पेजेस वरून आपल्याला कळत. तर काय करायचंय? फक्त तेवढे ऍट्रिब्यूट्स पास करायचे आणि तेवढ्यामधून तुम्ही काही प्रिंट केलं तरी चालेल, किंवा बुक नेम प्रिंट करून दाखवायचा असतो. तेच एकच मेथड लिहायची, इनिट मेथड. आणि त्याच्यामध्ये काय काय प्रोव्हाइड करायचंय? ऑथर नेम, बुक नेम आणि नंबर ऑफ पेजेस. ओके, त्याच्यामधून तुम्ही बुकचं टायटल जरी प्रिंट केलं, बुकचं टायटल तरी चालेल. हॅलो सर. एकदम सोपं आहे. जसं सर. आपण काय केलं होतं, फर्स्ट नंबर सेकंड नंबर, त्याच्याऐवजी काय घ्यायचंय? बुक टायटल, बुक नेम, टायटल, त्याच्यानंतर ऑथर नेम, त्याच्यानंतर काय? नंबर ऑफ पेजेस घ्यायचे. 5 नंबर. काय सांगितलं तुला? तुला काय घ्यायचं? किती मध्ये घ्यायची? हो. पेज, ऑथर नेम आणि बुकचं नावचं टायटल, ते नंबरची मेजर करून घ्यायचे, प्लस प्रिंट करून दाखवायची. चांगला
चालून दिलं पण नाही का दुकानकडे लॅपटॉप मोबाईल घेऊन यायला आमचं तर चांगलं आहे ना सगळ्यात बेस्ट होईल तुमचे असाइनमेंट वगैरे हे करून तुम्हाला पुढे काम आहे तुम्ही काय केलं दोन एक्सचेंज वगैरे घेऊन त्या साईडला पण सगळीकडे टॉपिक सगळीकडे लॅपटॉपवर ते नाही मारायचं नोटबुकवर घेऊन घ्यायचा कोड मग लॅपटॉप उडायची नोटबुकवर लिहिल्यावर मला माहिती असतं काय 90% हा हे काही नाही का चल पुढे काय घ्यायचं आपल्याला ऑथर नेम बुक नेम पेजेस त्यांना सांगतात जिने लिहिते आता त्यांना सांगितलं तुम्ही कोण लिहित आहे आता काय शिकवशा पडत ते कळलं असं आहे का तुमचा विचार काय आहे मग त्याला कोणाला प्रयत्न विचार आता मी समजतंय का काय चालू जर तुम्ही हो म्हटले तुमच्या अटेंडन्स तर मला वाटत नाही नाही समजत ना बरोबर आज वेळ बोलणार सांगेल आवाज कंट्रोल होत नाही काय रिप्लाय आला बघा ना देव लागतं कोणाच्या रूमवर राहता बाई तुम्ही त्यांना एकटं नका घेऊ लक्षणा चांगलं दिसत नाही आजकाल झालं का निवड झालं नाही ओके काय लिहायचं इथे सिंपल डिफाईन अंडरस्कोर इन इट त्याच्यानंतर काय इथे सिंपल बुकचं टायटल द्या नंतर ऑथर त्यानंतर नंबर ऑफ पेजेस येस तेवढं झालं आता इथे काय करायचं मला परत त्या गोष्टी कोणासोबत अटॅच करायच्या आहे विथ द सेल ठीक आहे सो तर मला टायपिंगचा आहे खूप कंटाळा तर आपण याला असं कॉपी पेस्ट करूया डॉट इज इक्वल टू टायटल इथे काय येणार आहे सेल्फ डॉट ऑथर इज इक्वल टू ऑथर थर्ड सेल्फ डॉट पेजेस इज इक्वल टू पेजेस झालं आता सपोज मला ऍक्सेस करायचं असेल ठीक आहे इज इक्वल टू सपोज काय कॉल करायचं आपल्याला बुकचा क्लास ओके आता त्यांना काय काय पाहिजे हे कुठे कळेल इथे बघा लगेच टायटल विचारलं त्याने हायलाइट झालं टायटल सांगा एखाद्या बुकचं नाव सांगा मयूर एखाद्या पुस्तकाचं नाव सांगा प्रथमेश सांगा एखाद्या बुकचं नाव सांगा काय सांगा संकेत आपल्याला संकेतवर एखादं बुक लिहावंच लागेल आपला कोर्स संपेल
एखादा मूवीचं नाव सांगायचं त्याच्यावर बुक आहे. हॅरी पॉटर लिहून टाकू आपण, सगळ्यात सोपं सोपं. ओके, आता ऑथर कोण आहे याचं? हा, कोण आहे ऑथर? संकेत. आता याच्यात पेजेस सपोज असं कन्सिडर करा, किती 200 पेजेस आहे असं चालू. ओके, 200 पेजेसचं बुक ऍक्च्युली आहे ते 2,500-3,000 पेजेसचं एक बुक ऍक्च्युली. ठीक आहे, आता सपोज मी प्रिंट करायचं ठरवलं, काय? बी डॉट सपोज ऑथर नेम. ठीक आहे, तिथे का झालं प्रिंट? हा, भरपूर ऍड करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण पुढे एक लायब्ररी बघणार, त्याच्यामध्ये एकाच लाईन आहे, त्याच्यात 30-40 गोष्टी ऍड केलेल्या आहेत. भरपूर ऑप्शन, किती लिहू शकता तुम्ही. प्राइस ऍड करून देऊ आपण. प्राइस इज इक्वल टू प्राइस. इथे पण बघा, आता काही लगेच हायलाइट काय झालं पाहिजे, प्राइस झाली पाहिजे इथे हायलाइट. ओके, 1000 रुपयाचं ठेवून देऊ आपण. ठीक आहे, ओके. आता आपण इथे ऑथर प्रिंट केलं. सपोज मी असं केलं, काय? बी डॉट लेंथ. ओके, रन करायचं ठरवलं. बुक ॲज नो ऍट्रिब्यूट लेंथ. ठीक आहे, आपण लेंथ फंक्शन कसं कॉल करतो लिस्ट साठी? या वेने कॉल करतो. काय आलं? बुक हॅज नो लेंथ मेथड. ओके, म्हणजे पण मला काय पाहिजे, लेंथ मध्ये काय आलं पाहिजे माझ्याकडे? येस, सपोज मला लेंथ मेजर करायची, काय आलं पाहिजे याच्यामध्ये? म्हणजे काय दिसलं पाहिजे? नंबर ऑफ पेजेस. मग याच्यासाठी एक डंडर मेथड आहे. ओके, तिचं नाव काय? आता सपोज मी हे काढून टाकतो थोड्या वेळासाठी आणि एखादी लिस्ट पास करतोय. याला काय पास करतोय? लिस्ट. एखादी लिस्ट देतो इथं, काय? त्याच्यामध्ये आपण टाकू 1 2 3 4 5. आलंय 5 एलिमेंट बरोबर. ठीक आहे, सो सेम वेने काय आलं पाहिजे, ते बुकचं पेजेस आले पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे इनबिल्ट एक मेथड आहे, डिफाईन अंडरस्कोर अंडरस्कोर. बघा आता इथे किती मेथड्स आहे, मल्टिप्लाय, सबट्रॅक्ट, ऍड, लेंथ, आय लेंथ, डिलीट, न्यू, एलटी, एबीएस, अशा भरपूर मेथड आपल्याला. भरपूर म्हणजे ऍक्च्युली भरपूर आहे. आपल्या कामाची कोणती आताच्या कंडिशनला? लेंथ. ठीक आहे, ओके. आता इथे लेंथ म्हटलं म्हणजे काय भेटलं पाहिजे? रिटर्न काय झालं पाहिजे? नंबर ऑफ पेजेस. मग पेजेस त्याच्यासोबत कनेक्टेड आहे सेल्फ सोबत. येस, आता सपोज आपण या स्टाईलने रन करून बघूया एकदा. बी लेंथ ऑफ बी काय आलं? आले पेजेस 200. येस, म्हणजे ही काय बिल्ट इन मेथड होती, जी आपण आपल्या नीडच्या अकॉर्डिंग काय केली, चेंज करून घेतली. आलं लक्षात? आता याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या कॉलेजसाठी बनवताय, तिथे लेंथ म्हणजे काय? नंबर ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे, येस. जर तुमचं कॉलेजच्या टेन्युअरची तुम्ही लेंथ विचारताय, तर नंबर ऑफ आवर्स येतील, किती तास कॉलेज चालतंय. म्हणजे तुम्ही हे लेंथ फंक्शन जे आहे तुमच्या मनानुसार यूज करू शकता. दुसरी गोष्ट, दुसरा प्रॉब्लेम काय येतोय ऍक्च्युली, इथे मी बी टाकलं तर काय होतंय? बाय डिफॉल्ट लोकेशन येत आहे. आलं काय पाहिजे? ऑब्जेक्टचं नाव काय आलं पाहिजे? ऍक्च्युली बुकचं नेम आलं पाहिजे प्रॅक्टिकली. मग त्याच्यासाठी सुद्धा काय इनबिल्ट मेथड आहे दिलेली. ओके, ओळखता येईल का ती मेथड? आता आपण कोड हाफ टाईप करूया. याच्यापैकी कोणती मेथड यूज होत असेल सांगता येईल का? येस, जर मी ऑब्जेक्ट प्रिंट करायचं ठरवलं, त्याचं लोकेशन दिसतंय. आताच्या कंडिशनला मला काय दिसतंय? लोकेशन दिसतंय. मला बुक वगैरेचं नाव नाही दिसत आहे. काय दिसतंय? लोकेशन. प्रिंट बी म्हटलं. मला तसं नकोय, मला काय पाहिजे की नाव आलं पाहिजे, पुस्तकाचं नाव आलं पाहिजे.
आता लेंथ म्हटल्यावर कसं नंबर ऑफ पेजेस येत आहे, तसं नाव आलं पाहिजे. काय वापरू शकतो आपण इथे? तेच ही. चल लिहून बघूया. येस, रिटर्न काय केलं पाहिजे आणि ऑथरचं नेम का फक्त बुकचं नेम टाकूया? काय टाकूया? सेल डॉट डॉट टायटल. आता इथे काय लिहिलंय? प्रिंट बीच लिहिलेलं आहे. पहिले लोकेशन येत होते, आता बघूया काय आलं. बुकचं नाव. ही पण काय आहे? इनबिल्ट मेथड आहे. ठीक आहे, दोन्ही मेथड्स लक्षात आले आहे. ओके, थर्ड मेथड आहे. आता याच्यामध्ये भरपूर मेथड्स आहेत, आपण सगळ्या तर बघू शकत नाही. सो एक मेथड आहे डिलीट मेथड. ओके, आता एक लक्षात घ्या सिम्पली. आता इथे बी आहे. ओके, बी मध्ये काय स्टोअर आहे? बुक स्टोअर आहे. ओके, बी मध्ये काय स्टोअर्ड आहे? बुक स्टोअर्ड आहे. आणि मी इथे सपोज काय म्हटलं? डिलीट म्हटलं बी. ओके, त्याच्यानंतर परत मी बी प्रिंट करायचं ट्राय केलं. आता तसंच रन करतो म्हणजे तुम्हाला डाऊट नको राहिला. बुक डिलीट झाली, त्याच्यानंतर परत मी बुक प्रिंट करायचं ट्राय केलं. येस, काय आला? काय आला? बी इज नॉट डिफाईन्ड. आला एरर. ओके, म्हणजे काय? इथे ऍक्च्युअल मध्ये बुक डिलीट होत आहे. पण ह्याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? डिफाईन अंडरस्कोर अंडरस्कोर. दिसते का डिलीट नावाची मेथड? मग आता मेथडची गरज काय? जर मी असं डिलीट कॉल केला, बुक डिलीट होत आहे सक्सेसफुली, बुक डिलीट पण होते, मग या मेथडची गरज काय असेल? थोडासा विचार करा, कॉमन सेन्स असेल तर लगेच आन्सर येईल. डिलीट होते ऑलरेडी, बॅकग्राऊंडला होऊन जाते डिलीट, मग गरज काय मेथडची? बोला रोहित, तुमचा आन्सर बरोबर आहे. बोला, काय म्हणताय? काय बॅकअप घेता? नाही, बॅकअपच नकोय आपल्याला, मेमरी फ्री करायची म्हणून आपण डिलीट करतोय. बॅकअप घेतला तर परत मेमरी काय होईल? बिझी होऊन जाईल. आता ते डिलीट होतंय, तुम्हाला कळतंय का डिलीट होतंय? तुम्हाला समजणार आहे का डायरेक्टली डिलीट होतंय की नाही? नाही कळत ना. मग ह्याच्यामध्ये तुम्ही डिलीट होताना काय जनरेट करू शकता? रिस्पॉन्स. काय जनरेट करू शकता? रिस्पॉन्स. ओके, सो इथे काय लिहिणार आहे मी? बुक हॅज बीन सक्सेसफुली डिलीटेड. ओके, मग आता जेव्हा पण बुक डिलीट होईल तिथे मला एक मेसेज येईल. आलं, बुक हॅज बीन सक्सेसफुली डिलीटेड. मग हे कधी वापरणार? आपण जर स्टुडंटचा डेटाबेस बनवतोय, किंवा लायब्ररीसाठी डेटाबेस बनवतोय, किंवा व्हिडिओसाठी, सॉंगसाठी डेटाबेस बनवतोय. मग सॉन्ग डिलीट झाला आहे नाही झालंय, का बुक डिलीट झाला, स्टुडंटचं क्रेडेन्शियल डिलीट झाले की नाही झाले, ते दाखवण्यासाठी ही डिलीट मेथड आहे. ओके, बाकीच्या मेथड काय करायच्या आहे? तुम्ही स्वतः घरी जाऊन वन बाय वन ट्राय मारून बघायच्या आहे. आलं लक्षात? समजलं का संकेत? नक्की का? घरी जाऊन ट्राय करणार आहे का? ओके, ते त्याच्यात पण विचार करताय खरंच ट्राय करू का? हा, ठीक. ओके, इथपर्यंत कन्सेप्ट समजलाय सगळ्यांना? ओके, आपल्याकडे अजून हाफ आवर आहे, पण एक छोटासा इम्पॉर्टंट पार्ट घेऊया. ओके, इनहेरिटन्स म्हणजे काय सांगता येईल का कोणाला?
येस, व्हॉट इज इनहेरिटन्स? ऐकलाय का शब्द? हम्म. दुसऱ्या क्लासला का त्याचे रिसोर्सेस? ओके. ओके, आता इनहेरिटन्स म्हणजे काय? येस, you can access properties or attributes or methods of other class. ओके. मराठीमध्ये काय अर्थ इनहेरिटन्सचा? काय अर्थ आहे वैभव मराठीमध्ये इनहेरिटन्स म्हणजे काय? हा संकेत, श्रेयस, काय इनहेरिटन्स म्हणजे काय मराठी? वारसा, वारसे हक्क असेल काही, प्रॉपर्टी वगैरे असेल. समजलं लगेच वैभव? हा. सो आता का बरं करायचं असं? आता तुम्ही एखादा क्लास लिहिलाय, ठीक आहे. तर त्या क्लासमध्ये तुम्ही काही मेथड्स लिहून ठेवले, जसे आपण आता सरकम्फरन्स साठी लिहिली, ओके, बुकचे लेन्स मोजण्यासाठी लिहिली, वगैरे वगैरे. ओके. ऍक्च्युअल उपचं काम काय आहे की तुम्ही जो पण कोड लिहिला तो परत दुसरीकडे वापरता आला पाहिजे, ऍज इट इज वापरता आला पाहिजे. आता सपोज एक्झाम्पल कन्सिडर करा, तुम्ही एखादं शॉप खोललं, ओके. वैभवने काय केलं, कोडिंग नाही जमली, मग त्यांनी काय केलंय, इलेक्ट्रॉनिक्सचं शॉप खोललं. ओके. येस, त्यांच्याकडे वार्षिक प्रॉपर्टी होती. त्यांनी काय केलं, एक शॉप ओपन केलं इलेक्ट्रॉनिक्स. आता त्यांनी ठरवलं, घरच्यांनी सांगितलं त्यांना की आता बिलिंगचं जे सॉफ्टवेअर आहे ते तू तुझं तुझं बनवून घ्या. तुला एनटी आपलं आयटी कॉम्प आयटी मध्ये एवढं शिकवलंय, ऍटलिस्ट तेवढं तरी सॉफ्टवेअर बनव. मग त्यांनी काय केलं, सॉफ्टवेअर मध्ये आयटम नेम लिहिले. ओके. मग त्यांच्यामधले काही स्पेसिफिक गोष्टीवर जास्त वॉरंटी असते. जसं तुम्ही सपोज काय घेतलं, वॉशिंग मशीन घेतलं, त्याच्या मोटरला 10 वर्षाची वॉरंटी राहते, बाकी गोष्टींना 1 वर्षाची राहणार. रेफ्रिजरेटर घेतलं तर काय राहणार, त्याचं जे पण कंप्रेसर असतं त्याला 10 वर्ष वॉरंटी राहणार, बाकी पार्ट्सला 1 वर्ष राहणार. त्यांनी काय केलं, कोड लिहिला. कोडिंग मध्ये त्यांनी काय केलं, बिलिंग साठी इलेक्ट्रॉनिक आयटम म्हणून एक क्लास बनवला, त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट केले. त्याच्यामध्ये त्यांनी एक मेथड लिहिली, काय, 10 year वॉरंटी. ती मेथड काय करायची, ज्या दिवशी परचेस झालं त्या दिवस पासून कोणत्या तारखेपर्यंत वॉरंटी आहे ते कॅल्क्युलेट करून बिलवर प्रिंट करणार. मग ते त्यांनी काय केलं होतं, लिहिताना वॉशिंग मशीन पुरतच लिहिली. काय लिहिली, वॉशिंग मशीन पुरतं. नंतर त्यांनी काय केलं, त्यांचं शॉप एक्सपांड झालं, मग त्यांनी वॉशिंग मशीन सोबत रेफ्रिजरेटर, म्हणजे कमर्शियल आईसचे रेफ्रिजरेटर, आपले आईस्क्रीम रेफ्रिजरेटर राहतात ते घेतले त्यांनी. मग जे हॉटेल्समध्ये मोठे राहतात रूम साईज, पण सगळ्यांमध्ये कॉमन काय होतं, त्यांच्या कंप्रेसरला जी वॉरंटी होती ती किती होती, 10 years. मग प्रत्येकासाठी कोड लिहितील का ते? नाही. मग त्यांनी काय केलं, थोडंफार इनहेरिटन्स शिकले होते ते, त्यांनी ती एकच मेथड कॉपी पेस्ट केली आणि सगळीकडे युज केली. असे तुमच्या मोबाईलच्या फीचर्स मध्ये भरपूर मेथड्स असतात. जर ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड प्रोग्रामिंग नसेल ना, 100 लाईनचा कोड 2000 लाईनचा होऊ शकतो इझिली. एवढं हुप्स चांगलं आहे. जनरली दुसरं एक्झाम्पल, रिअल लाईफ एक्झाम्पल घ्या. बँक आहे, ओके. सपोज तुम्हाला बँकेकडून मोठं लोन काढायचंय, 10-12 लाखाचं लोन काढायचं. आता सपोज प्रथमेश आहे, ते खूप क्लासेस बंक करतात, घरच्यांनी काय केलं, सांगून दिलंय तसंही शिकत नाही, तुझं लग्न लावून देतो आम्ही. त्यांनी ठरवलं लग्नानंतर पहिलं घर घ्यायचंय. त्यांनी काय केलं, मग लोन काढलं. लोन काढताना बँक काय करते, तुमचे डिटेल्स घेतेच घेते.
पण जर त्यांची वाईफ अर्निंग असेल, ओके, त्यांनी नाही अभ्यास केला, वाईफने केला असेल, तर ते अर्निंग राहणार, त्यांचे पण डॉक्युमेंट लागणार. आता यांच्याकडून काय मागितलं त्यांनी? आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे पण जमिनीचे डॉक्युमेंट आहे ते. वाईफचे पण मागितले. त्याच्यानंतर गॅरंटर असं आहे, यांना काही झालं तर ते जे गॅरंटर ते पे करणार. मग 2 गॅरंटर त्यांनी शोधले, काय? मयूर आणि वैभव. ओके, मग त्यांचे पण आधार कार्ड, पॅन कार्ड डिटेल्स, त्यांचे सॅलरी शीट गेल्या. मग प्रत्येकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सॅलरी शीट प्रोसेस जर करायचे असतील, प्रत्येकासाठी सेपरेट कोड लिहितील का ते? नाही. हा, क्लास भले डिफरंट राहतील. हे काय राहतील? ऍप्लिकंट क्लास राहील यांचा, यांच्या वाईफचा को ऍप्लिकंट क्लास राहील, वैभवचा गॅरंटर 1, मयूरचा गॅरंटर 2, असे क्लासेस बनवतील ते. पण जी व्हेरिफिकेशन मेथड आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ती काय राहणार? एकच राहणार आणि बाकी याच्यात फक्त इनहेरिट होणार. परत परत कोड लिहायची गरज पडणार नाही. ओके, बँकेचा कोड खूप कॉम्प्लिकेटेड असतो, एक्स्ट्रीम कॉम्प्लिकेटेड. त्याच्यामध्ये भरपूर एपीआय असतात. सिबिल रिपोर्ट चेक होते, मग तुमच्या बँकेचे जे पण तुम्ही स्टेटमेंट दिले ते चेक होतात. त्यासाठी एपीआय असते बॅकग्राऊंडला. तुमचं टेलिफोन व्हेरिफिकेशन होतं, टेलिकॉम कंपनीचे एपीआय असतात, अशा बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. मग प्रत्येकसाठी सेपरेट मेथड लिहित नाही, एक क्लास प्रॉपर बनवता, गरजेच्या मेथड लिहितात, तिथून ते काय करतात? इनहेरिट करतात सगळीकडे. आलं लक्षात? बेसिक वरच्यावर लक्षात आलंय? ठीक आहे. सपोज आता इथे काय इलेक्ट्रॉनिक आयटमचा क्लास, ओके, तर इथे काय सगळे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत अवेलेबल. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? सपोज मोबाईल कन्सिडर केला आणि टीव्ही कन्सिडर केला, दोघांमध्ये कॉमन काय? डिस्प्ले. काय कॉमन आहे? डिस्प्ले. दोघांचे काय राहतील? डिस्प्लेची साईज डिफरंट राहील, पण प्रॉपर्टी काय राहणार? सेम. ओके, डिस्प्ले मध्ये काय काय असतं? डिस्प्ले साईज, किती इंची डिस्प्ले. त्याच्यानंतर अजून काही प्रॉपर्टी असते का त्याच्यामध्ये? टीएनटी, क्लॅरिटी, ती कशामध्ये डिफाईन होते? काय मेन्शन करता क्लॅरिटीसाठी? सो रिफ्रेश रेट झाला, किती फास्ट स्क्रीन चालेल. क्लॅरिटी कशावर राहते डिपेंड? काय? पिक्सल्स. अरे वा, अभ्यास करता सांगते. पिक्सलच्या डेन्सिटीवर तुमचा डिस्प्ले किती शार्प आहे, किती अॅक्युरेट आहे, किती डिटेल मध्ये गोष्टी दाखवू शकतो, ते कशावर ठरतं? पिक्सल डेन्सिटीवर. मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी झाल्या आता? हर्ट्ज झाली, कशासाठी? डिस्प्लेच्या स्पीडसाठी. ओके, टीव्हीचा, मोबाईलचा, दोघांना काहीतरी स्पीड असेल, त्यानंतर दोघांची काहीतरी पिक्सल डेन्सिटी असेल. ओके, अजून काय असू शकतं? मटेरियल टाईप असतं, एलसीडी टेक्नॉलॉजी असते, एलईडी टेक्नॉलॉजी असते. ओके, येस. सो मग दोघांमध्ये पण काय आहे? डिस्प्ले बरे डिफरंट आहे. दोघांचे क्लास काय? हा मोबाईल क्लास आहे, हा काय? टीव्हीचा क्लास आहे. पण एकामध्येच मी डिस्प्लेसाठी कोड लिहेल, त्याच्यामध्ये मी युजर कडून काय मेन्शन करेल? त्याची स्पीड, पिक्सल डेन्सिटी आणि साईज. फक्त दोघांमध्ये व्हॅल्यू काय राहतील? दोघांमध्ये डिफरंट. ओके, म्हणून इथे मी परत परत लिहित बसणार नाही. ओके, सो मग होतं काय जनरली? ज्या क्लासमध्ये तुम्ही डेफिनेशन लिहिली मेन, त्याला काय म्हणतो आपण? येस, याला म्हणतो आपण बेस क्लास. आणि दुसरा क्लास जो याच्यावर डिपेंड असतो त्याला म्हणतो आपण डिराइव्हड क्लास. ओके, म्हणजे सपोज तुमच्या आजोबाची प्रॉपर्टी तुमचे वडील यूज करतात, आजोबा काय आहे? दे आर बेस क्लास, वडील काय आहे? डिराइव्हड क्लास. एवढं लक्षात ठेवायचं. आता इथे काय केलंय मी? इथे इनिट मेथड आहे, इथे स्वतःची इनिट मेथड घेण्याऐवजी मी काय केलंय? वरच्याचीच इनिट मेथड इथे कॉल करून घेतलेली आहे. ओके, याची आताच एवढं समजायची गरज नाहीये, फक्त लक्षात ठेवायचं जो पण क्लास ज्याची प्रॉपर्टी आपण इनहेरिट करणार त्याला म्हणतो आपण बेस क्लास, आणि जो प्रॉपर्टी घेणार त्याला म्हणतो आपण डिराइव्हड क्लास. लक्षात आलंय?
येस. मग याच्यामध्ये काही टाइप्स असतात, आता टाइप्स बघूया आपण. ओके, आता थेअरी प्रॉपर समजून घ्या. इनहेरिटन्स मध्ये वेगळे प्रकार असतात. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. आता इनहेरिटन्स मध्ये बघा टाईप कोणकोणते दिलेले इथे. येस, सिंगल. त्याच्यानंतर बघा काय, मल्टी लेवल, हायरार्कियल, मल्टिपल. बघा मल्टी लेवल आणि मल्टिपल हे दोन्ही डिफरंट आहे. लिहून घेताना प्रॉपर डायग्राम काढायची स्वतः आणि त्या हिशोबाने नोट डाऊन करायचंय. ठीक आहे. येस. सो फर्स्ट जो टाइप आहे दॅट इज सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे काय. येस, एक चाइल्ड आणि त्याला काय राहणार आहे, एकच पॅरेंट क्लास राहणार आहे. येस, एक चाइल्ड आशिष जमा होऊन जाईल गुण. थोडे कष्ट घ्या, तुमच्या तुमच्या लँग्वेज हे काय होणार आहे. तसं पण बऱ्याच याच्यातल्या साईट काय होती, तुमच्या जे सॉफ्टवेअर त्याच्यावर शेअर होती. फोटो काढल्यापेक्षा तुमच्या लँग्वेज मध्ये लिहून घ्या. तुम्ही फोटो काढला काहीच कळणार नाही. मला सांगा आता, हा क्लास बघितला काय कळणार तुम्हाला, काहीच कळणार नाही. तुम्ही लिहून जेव्हा घेणार तेव्हा ते नोट्स नंतर लक्षात येतील. ठीक आहे, कारण की आता मी तुमच्या बॅचला शिकवतो, मी तुमच्यावर नाही घेणार, सर घेते. सर विचारताना डिफरंट वे मध्ये विचारते. जे शब्द मी वापरले तेच थोडी विचारते. तुम्हाला त्यासाठी सेल्फ स्टडी करणंच आहे. काय झालं रोहित. ओके, आता त्यांनी दुसरी युक्ती लढवली आहे. त्यांनी काय विचार केला, आपण झूम वर करू आणि त्याच्यावर स्क्रीनशॉट घेऊ. एवढा मेहनत जर तुम्ही खरं कोडिंगच्या स्टडीला केला रोहित, तर काय होईल. हा, एवढाच विचार तुम्ही खरंच कोडिंगला लावला, एवढाच दिमाग, तर लय पुढे जाणार तुम्ही. ठीक आहे. आता काय इथे काय सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय, एकच बेस क्लास राहील तुमच्याकडे आणि एकच काय राहील, डिराइव्ह क्लास. म्हणजे या क्लासमधले जे पण मेथड्स आहे तुम्ही एकाच क्लासमध्ये काय करताय, ऍक्सेस करताय. दिस इज युअर सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे काय, एक पॅरेंट मेथड आहे, ओके, आणि एक चाइल्ड मेथड आहे. ठीक आहे. ही पॅरेंट मेथड सुद्धा तुम्ही याच्यात काय करू शकता, ऍक्सेस जर करत असणार त्या केसमध्ये आपण याला म्हणतो सिंगल इनहेरिटन्स. सिंगल पॅरेंट सिंगल चाइल्ड. लक्षात आलंय. त्याच्यानंतर आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. त्याच्यानंतर काय, मल्टी लेवल इनहेरिटन्स. याच्यामध्ये बघा काय, बेस क्लास आहे, त्याच्यानंतर इंटरमिडिएट क्लास आहे, त्याच्यानंतर डिराइव्ह क्लास. म्हणजे काय, आजोबांची प्रॉपर्टी होती वडिलांनी घेतली, वडिलांची प्रॉपर्टी मग मुलांनी घेतली. ओके, हे काय झालं, मल्टी लेवल. ओके, याच्यामध्ये डायरेक्ट जनरेशन चेंज होते. मल्टिपल मध्ये वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आपण जे एक्झाम्पल बघू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, एका क्लासमधून आपण दुसऱ्यामध्ये इनहेरिटन्स घेतला आणि दुसरा क्लास आपण तिसऱ्यामध्ये इथे इनहेरिट करतो. ठीक आहे. आपण याचे कोड नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहे. आता थेअरी पार्ट बघून घ्या फक्त. ओके, मग याच्यामध्ये कसं येईल, मल्टी लेवल मध्ये. येस, कोणाला कन्सिडर करायचं, रोहितला कन्सिडर करूया. ओके, मग आता रोहितने कोणाकडून प्रॉपर्टी घेतली, वडिलांकडून. आता लक्षात ठेवायचं, घेताना आपण कोणाकडून घेतोय, भले प्रॉपर्टी आजोबाची असेल, घेताना ती डायरेक्ट आजोबाकडून आपल्या नावावर नाही होते. येस, मग कोड लिहिताना ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यांच्याकडे कुठून आली, आजोबांकडून. त्यांच्याकडून कुठून आली, पणजोबांकडून आली. मग ही काय झाली, मल्टी लेवल पर्यंत काय झालं, जीन. ठीक आहे. आता सपोज त्यांना बायकोकडून ही प्रॉपर्टी भेटली, मग बायकोची फॅमिली असेल. येस, मग त्यांना त्यांच्या आजी वगैरे कडून भेटली असेल, त्यांना अजून त्यांच्या अँसिस्टर कडून,
आणि मग पण आजी वगैरे काय असेल. बरोबर ना, रोहित? बरोबर आहे. ठीक आहे. सो दिस इज नोन एज मल्टी लेवल इनहेरिटन्स. काय म्हणता रोहित? काय झालं, कोण आवडलं तुम्हाला? म्हणजे ध्यान धरून बघताय वाटतं. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय, बेस क्लास. मेन स्टार्ट कुठून झालं, फंक्शनची जी पण मेथड तुम्ही एक्सेस करणार त्याची डेफिनेशन कुठे आहे, बेस क्लास मध्ये. मग तिथून दुसरा क्लास युज करतोय, तिथून तिसरा क्लास, आणि फायनली डिराइव्ह क्लास युज. ठीक आहे. ही हायरार्की लक्षात ठेवायची तुम्हाला. सगळं या हायरार्कीवरच डिपेंड आहे. ओके. आता आपण काय बघितलं, मल्टी लेवल बघितली. आता ही काय आहे, मल्टिपल इनहेरिटन्स आहे. कोणता आहे हा, मल्टिपल इनहेरिटन्स. मग याच्यामध्ये काय, मल्टिपल पॅरेंट आहे आणि चाइल्ड किती आहे, एकच आहे. असतं ना घरामध्ये, एकुलता एक असतो, मग काकाची मामाची सगळ्यांची प्रॉपर्टी एकाच चाइल्ड कडे येते. मग हे ते केस आहे. मग याच्यामध्ये काय आहे, इथे पण डेफिनेशन लिहिलेली असेल, ती पण इनहेरिट करतोय आपण. इथे वेगळी डेफिनेशन असेल, ती इनहेरिट करतोय. इथे पण वेगळी डेफिनेशन असेल, ती इनहेरिट होणार आहे. या जागेवर पण एक डेफिनेशन असेल, ती पण काय होणार आहे, इनहेरिट होणार आहे. आलं लक्षात? मल्टिपल मध्ये काय, एकाच जागेवर डेफिनेशन होती, ती दुसऱ्या पॅरेंटकडे, तीच तिसऱ्या पॅरेंटकडे, चौथ्या पॅरेंटकडे, त्याच्याकडून आपण घेत होतो. इथे काय, प्रत्येकामध्ये वेगळा कोड आहे, तो आपल्यासाठी आपण युज करतोय. येस. ओके. मग समथिंग असं स्ट्रक्चर आहे की घरात एकुलता एक मुलगा आहे किंवा एकुलती एक मुलगी आहे, आईची वेगळी प्रॉपर्टी आहे, पप्पांची वेगळी प्रॉपर्टी, ती मिळते. येस. म्हणजे एकाच लेवल वरून खाली प्रॉपर्टीज घेतो आपण. आलं लक्षात मयूर? मयूर इतके सिरियस बसताना, खरंच वाटतं त्यांना खरंच लक्षात येतंय काय? ठीक आहे. ओके. मग तुमचे अजून काही रिश्तेदार असतील, मग त्यांची पण प्रॉपर्टीज. आता याच्यात फक्त लक्षात काय ठेवायचंय की यांच्यावरून आपण काहीच घेत नाहीये, याच लेवल पासून आपण मेथड ऍड करत चाललोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हायरार्की. म्हणजे काय, एकच सिंगल पॅरेंट राहणार आहे. येस. एकच पॅरेंट राहणार आहे आणि त्याला काय असतील, मल्टिपल चाइल्ड असतील. येस. मयूर, भाऊ आहे का तुम्हाला? एकुलते आहे का तुम्ही? घरच्यांचं काही खरं नाही मग पुढे जाऊन. होय, मग तुम्हाला आहे का काही भाऊ वगैरे? कोणाला बहीण भाऊ आहे इथे? संकेत? नाही आहे, छोटा मोठा. मग बघा, प्रॉपर्टीज आताच क्लिअर करून घ्या, असं होतं बरं का, पाटे पडता मग. येस. मग एकच पॅरेंट कडून मल्टिपल मेथड घेतो आपण. मग तुम्हाला सांगितलं मी की सपोज तुमचं कॉलेजचं अटेंडन्सचं सॉफ्टवेअर आहे, इथे काय लिहिणार मी, अटेंडन्सची मेथड लिहून ठेवणार. मग ती स्टाफच्या अटेंडन्स साठी चालणार, तीच मेथड स्टुडंटच्या याच्यासाठी युटिलाइज करू शकतो मी. तीच मी नॉन टीचिंग स्टाफ आहे, जे केअरटेकर असतात, क्लिनिंग वगैरे आले, त्यांसाठी युज करू शकतो. काय, एकाच जागा डेफिनेशन आणि तीन वेगवेगळ्या क्लासेस मध्ये मी काय करतोय, कॉल करतो. दिस इज नोन ऍज, येस, काय म्हणता याला, हायरार्कियल इनहेरिटन्स. ठीक आहे. येस. मग इथे काय, संकेत आहे, संकेतचे भाऊ. ओके, त्यांच्या काय चुलत बहिणी वगैरे असतील, ते सगळ्यांमध्ये काय, एकच प्रॉपर्टी काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट. टेन्शन ना घेऊ संकेत, तुम्हाला मोठं वाटा देऊ आपण. येस. आणि लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, हायब्रिड इनहेरिटन्स म्हणून आहे. काय, हायब्रिड इनहेरिटन्स. ओके. जेव्हा ऍक्च्युअल सॉफ्टवेअर आपण लिहितो, कोणत्याही एकाच प्रकारचे इनहेरिटन्स यूज करणं शक्य होत नाही. हायब्रिड म्हणजे काय सांगता येईल का? हायब्रिड कार ऐकलंय ना, हायब्रिड कार येतात, Hyundaiची सीएस वगैरे, होंडाची सिटी, एलिवेट वगैरे, हायब्रिड कार्स येतात बऱ्याच कंपनीच्या. काय असतं हायब्रिड, मल्टिपल फीचर्स. मिक्स म्हणजे काय, मिक्स केलं असं, कोणते फीचर्स? आता तुम्ही साधी साधी कारही घेतली एखादी,
पेट्रोल गॅस प्रॅक्टिकली म्हणजे टेक्निकली त्याला तुम्ही हायब्रिड म्हणू शकता, पण जे हायब्रिड व्हेकल असतात त्याच्यामध्ये काय राहतं एक्स्ट्रा काय राहतं? नाही, त्या फीचर रिलेटेडच नाही हायब्रिड. हायब्रिड त्याच्या रिलेटेडच नाही. बॅटरी प्लस फ्यूल. हायब्रिड मध्ये काय राहतं? एक इलेक्ट्रिक मोटर पण राहते आणि पेट्रोल इंजिन पण असतं. त्याच्यामध्ये सुद्धा की त्याला तुम्ही चार्जिंगला नाही लावू शकत. तुम्ही काय करता, जेव्हा कुठे कार चालू आहे, ओके, आणि कारवर इंजिनवर लोड कमी आहे, त्या केसमध्ये काय होतं की तुमची बॅटरी जी आहे ती चार्ज होत राहते एका मोटर थ्रू. तुम्ही ट्रॅफिक मध्ये असले की इंजिन टर्न ऑफ होतं आणि त्या मोटरवरच तुम्ही त्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवता. ती मोटर जनरेट पण करते, तीच तुमची गाडी पण ड्राईव्ह करते. याला काय म्हणतो आपण? हायब्रिड. का? पार्शियल इलेक्ट्रॉनिक सिस्टम अँड पार्शियल पेट्रोलियम सिस्टम. ऍक्च्युअली सीएनजी पेट्रोल तुम्ही त्याला पण प्रॅक्टिकली हायब्रिड म्हणू शकता, पण ही जी कन्सेप्ट आहे, जे नेम आहे, ते जनरली डेडिकेटेड कशासाठी? इलेक्ट्रिकल प्लस तुमच्या पेट्रोलियम कारसाठी. मग त्याच्यामध्ये काय असणार? तुमची पेट्रोल असेल, त्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रिक फीचर पण असतात. दोघे मिळून तुमची काय म्हणते? हायब्रिड. आलं लक्षात? मग प्रॅक्टिकली कोडिंग मध्ये पण काय आहे? मल्टिपल इनहेरिटन्स एकत्र येतात. काय येतात? मल्टिपल इनहेरिटन्स एकत्र येतात. इथे काय आता हा कोणता इनहेरिटन्स आहे? कोणता इनहेरिटन्सचा टाईप आहे हा? मल्टी लेव्हल. येस. त्याच्यानंतर दुसरा बघूया आपण. हा कोणता आहे? हा सांगा, म्हणजे झालं तुम्हाला समजलंय, म्हणजे आता अर्थ काय सांगितलं. हा कोणता इनहेरिटन्स आहे? हा हायरार्किकल इनहेरिटन्स आहे. ठीक आहे, की एक पॅरेंट दोन चाइल्ड. हा कोणता आहे? हा पण हायरार्किकल आहे. जर आयच्या हिशोबाने कन्सिडर केला तर आय चाइल्ड कन्सिडर केला तर मग ही कोणती आहे? येस, फक्त आय ऍज अ चाइल्ड क्रिएट आपण कन्सिडर केला आणि मग इनहेरिटन्स बघितलं, त्याला पॅरेंट कोण आहे? डी आणि ई पॅरेंट आहे. मग कोणत्या टाईपचा इनहेरिटन्स झाला? हा झाला मल्टिपल. ओके, लक्षात काय ठेवायचं? मल्टिपल आणि मल्टी लेवल हे दोन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता हा कोणता इनहेरिटन्स आहे सांगा? हा पण काय? मल्टिपल आहे. एकच चाइल्ड आहे, डी ई एफ हे तीन पॅरेंट आहेत. ह्या डायग्राम बघायच्या सवय पाडून घ्या आता. ठीक आहे. आता इथे काय सांगताय? एफ साठी कन्सिडर केला तर काय होईल? बी साठी, बी च्या हिशोबाने ई आणि एफ साठी कन्सिडर केला तर काय होईल? फक्त बी ला चाइल्ड कोण आहे? ई आणि एफ एवढाच कन्सिडर केला आपण. बी ई एफ हायरार्किकल कन्सिडर होईल. ओके, मग असंच तुमचं काय राहतं? पूर्ण ट्री राहतं. ओके, हे संकेत आहे त्याच्यात सगळ्यात लहान. ठीक आहे. वैभव दिसतोय कुठे? हा, इथे वैभव. होतोय मॅच वैभव तुमच्या सोबत? काय नेमकी आता अशी हेअरस्टाईल नाही कोणाची. ठीक आहे. त्या हिशोबाने तुमचं एक हायब्रिड ट्री क्रिएट होतं पूर्ण. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण एकच इनहेरिटन्स कधीच वापरत नाही, पण शिकताना आपण कॉलेज बघा कुठेही बघा सिंगलच इनहेरिटन्स बघतो. ओके, प्रॅक्टिस करताना मल्टिपल इनहेरिटन्स ट्राय करायचे. आपण आता पुढे बघूया लेक्चर्स मध्ये. ठीक आहे. ओके, चला आता अटेंडन्स घेऊन टाकूया तुमची. काय झालं संकेत? ते चला, आज कोण कोण प्रेझेंट आहे? जशी तुमची हालत होणार आहे ना तसा रंग द्यावा लागतो ना ते. कोमल, आशिष, किरण. ऑनलाईन आहे का किरण? ऑनलाईन पण नाही वाटत.
ओके, रिअलमी 20 ज्यांचं नाव आहे. ओके, तुमची अटेंडन्स लागणार नाही बरं का. मला काय समजणार आहे तुम्ही कोण आहे. ठीक आहे, ज्यांचं पण गेस्ट नेम रिअलमी C20 आहे त्यांनी ते नाव चेंज करा. ठीक आहे, त्यानंतर कोण आहे. किरणला आपण थोड्यासाठी ऍबसेंटच कन्सिडर करणार आहे. नेक्स्ट कोमल. प्रथमेश. नील. ओमकार. बोला. ऑनलाईनला आहे ते. प्रथमेश, एक तर पहिलेच अटेंडन्स कमी आहे त्याच्यात तुम्ही ऑनलाईनचं यायचं प्लॅनिंग करू राहिले. ओमकार मरमट. रोहित रिटे. रोहित कदम. संकेत. सर. शाश्वत. सूरज. वैभव सुरसे. ओके, प्रेझेंट आहे. वैभव सोनोने. विवेक. यश शर्मा. ओके, युवराज. आहे बघ, जोडी आहे प्रथमेश युवराज आहेत जोडी. मयूर. ठीक. ठीक, जाऊ शकता तुम्ही.